वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। रोटरी ही संस्था 115 वर्ष जुनी असून UN, WHO, युनिसेफ तसेच बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन सारख्या संस्थांसोबत संयुक्तपणे समाजसेवेचे कार्य करीत आहे। 1979 पासून रोटरी पोलिओ निर्मूलनाच्या दिशेने कार्यरत आहे। 122 देशातील 250 कोटी मुलांचे लसीकरण करण्याकरिता रोटरीने $1.8 अब्ज पेक्षा अधिक धनराशीचे योगदान दिले आहे। भूकंप, सुनामी आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी भारतातील रोटरीने खूप मोठे योगदान दिले आहे। भारतात कोविड-19 विरुद्ध लढा देण्यासाठी रोटरीने 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी आपली संसाधने एकत्रित केली आहेत। रोटरी क्लब मार्फत राबविण्यात येणाऱ्या सेवा प्रकल्पांमार्फत 5 कोटीहून अधिक भारतीयांना लाभ झाला आहे। रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि रायगड महसूल जिल्ह्यांचा समावेश आहे। डिस्ट्रिक्ट 3131 मध्ये आमचे जवळजवळ 135 रोटरी क्लब आणि 5000हून अधिक सक्रिय सदस्य आहेत। डिस्ट्रिक्ट 3131 हे भारतातील सर्वात सक्रिय मोठ्या संख्येने परिणामकारकरित्या प्रकल्प राबविणारे डिस्ट्रिक्ट आहे। रागादि रोगान सततानुशक्ता नशेष काय न प्रसूतान शेषान औत्सुक्य मोहा रतिदाय जगाय योपूर्व वैद्याय नमोस्तु तस्मै। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। नमस्कार, केम छो, कसं काय, बरे आहात ना? गुड इव्हनिंग फ्रेंड्स। मायसेल्फ रोटेरियन स्वप्नील पडते, पास्ट प्रेसिडेंट रोटरी क्लब कर्जत। मी सर्वप्रथम उपस्थित सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रो, दिस इज आवर व्हर्च्युअल इन्स्टॉलेशन सेरेमनी ऑफ रोटरी क्लब ऑफ कर्जत, डिस्ट्रिक्ट 3131 अँड क्लब नंबर 58450। मित्र, हे आपलं रोटरी क्लब कर्जतचं हे 18वं वर्ष आहे। 18व्या वर्षात कर्जत रोटरी क्लब पदार्पण करत आहे। 2002ला आपल्याला रोटरी क्लब कर्जतला आम्हाला चार्टर मिळाला होता। यावर्षीची जशी रोटरीची थीम आहे, रोटरी ओपन्स ऑपॉर्च्युनिटी। वेगवेगळ्या दारातनं ऑपॉर्च्युनिटी, या संधी या चालून येतील आणि मला असं वाटतं या व्हर्च्युअली आपण म्हणतो ना आपण की व्हर्च्युअल जगात किंवा व्हर्च्युअली या अशा प्रकारच्या प्रोग्राममध्ये मी सांगू इच्छितो की येणारं हे वर्ष हे खरोखरच वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीसाठी वेगवेगळ्या दारातनं किंवा त्यांचे दरवाजे वेगवेगळे ओपन केले गेले आहेत। सर्वप्रथम मी ऑनलाईन जे गेस्ट आपले आहेत, आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन रश्मी कुलकर्णी यांचं मी स्वागत करतो। गेस्ट ऑफ ऑनर पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन मोहन पालेशा यांचंही मी हार्दिक स्वागत करतो। आमच्या रोटरी क्लब कर्जतचे असिस्टंट गव्हर्नर एजी रोटेरियन सुनील भाटिया, बघा योगायोग कसा काय, आमचे यावर्षीचे प्रेसिडेंट रोटेरियन सुनील सोनी आणि असिस्टंट गव्हर्नरसुद्धा आम्हाला रोटेरियन सुनीलच्याच रूपाने मिळाले। मला असं वाटतं 2 सुनील एकत्र येऊन कर्जत रोटरीसाठी बरंच काही करतील, हा येणारा काळच सांगून जाईल। असिस्टंट गव्हर्नर एजी असोसिएट म्हणून आपण रोटेरियन हुसेन जमाली, आणि परत सांगायला मला आनंद होतो की यावर्षीचे जे AGA जे आहेत रोटेरियन हुसेन जमाली हे सध्याचे प्रेसिडेंट रोटरी क्लब कर्जतचे सध्याचे प्रेसिडेंट अध्यक्ष सदस्य आहेत। तसेच को डायरेक्टर डिस्ट्रिक्ट कमिटी आमच्या रोटरी क्लब कर्जतचे पास्ट प्रेसिडेंट सगळ्यात सिनियर मेंबर म्हणून मी रोटेरियन माधव भडसावळे हे सुद्धा आज आपल्या उपस्थित आहेत। या सर्व आणि यांच्याबरोबरच जे सर्व ऑनलाईन इतर क्लबचे सभासद, सेक्रेटरी, अध्यक्ष, सेक्रेटरी, इतर सर्व सदस्य, तसेच ऑनलाईन जे उपस्थित असणारे झूम मीटिंग व्ह्यूवर्स, यूट्यूब, फेसबुक लाईव्ह
आणि ऑल प्रेझेंट व्ह्युअर्स जे शेकडोच्या संख्येने आज उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी आजच्या या व्हर्च्युअली इन्स्टॉलेशन सेरेमनीमध्ये पुन्हाच एकदा हार्दिक स्वागत करतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मित्रहो, कुठच्याही शुभकार्याची सुरुवात ही दीपप्रज्वलनानेच होत असते. आजच्या या कार्यक्रमासाठी मी आपल्या क्लबचे ज्येष्ठ सदस्य पास्ट प्रेसिडेंट रोटेन माधव भडसावळे यांना पुढे येण्याची विनंती करतो. क्लबचे अध्यक्ष रोटेन हुसेन जमाली, क्लबचे सचिव रोटेरियन जितेंद्र ओसवाल, न्यूली इलेक्टेड प्रेसिडेंट रोटेरियन सुनील सोनी आणि रोटेरियन सेक्रेटरी रोटेरियन सचिन ओसवाल यांना दीपप्रज्वलनासाठी पुढे येण्याची विनंती करतो. मित्र, दीपप्रज्वलन तर झाले आहे. तिमिराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा असा हा दिवा हा प्रकाशाबरोबरच ज्ञानाचंही एक प्रतीक आहे. मित्र हो, आपल्या रोटरीच्या प्रथेनुसार दीपप्रज्वलनानंतर आपण राष्ट्रगीत घेतो. तर राष्ट्रगीत साठी मी विनंती करतो. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. मी आमच्या क्लबचे अध्यक्ष रोटेरियन हुसेन जमाली यांना त्यांचे व्ह्यू व्यक्त करण्याची विनंती करतो, त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो आणि त्यांनी केलेल्या कामाची जे काही आपण म्हणतो कामाचा अहवाल म्हणू आपण ऐकण्यासाठी आपण सर्वच जण मला असं वाटतं आपण उत्सुक आहोत. अगेन रोटेरियन हुसेन जमाली. Good evening, all the dignitaries present here and my colleagues. Before coming to Rotary, I was engaged in a few organizations doing social work. But the year I joined Rotary, I actually understood what it is working for a social cause. It provided me with a major learning platform, got connected to many friends, and do my bit for the society. For the year 2019-20, I was given the responsibility of the presidentship of the club, which was a matter of pride. Today, after the completion of the term, I am very glad to have done justice to the responsibility given to me. We added 2 new members this year, and during my tenure, we had a total membership of 19. We have 2 new members who will be inducted soon. Last year, we did 22 projects with around 12,000 beneficiaries. Among the noted projects were rally on cleanliness awareness, stationery and books distribution to the remote area students, one-day Raila with the students of Vanvasi Kalyan Ashram, chess competition and felicitation of women on Women's Day were important from public image point of view. During this COVID-19 pandemic, we distributed masks, sanitizers, food materials to all the needy. We worked in all focus area of Rotary this year through our various projects. The major achievement this year by our club was formation of new institute-based Rotaract Club, which was chartered by the end of this Rotary year.
the Rotaract Club of Universal Business School under the presidency of Rotaractor Soham Roy, Rotaractor Kushal Kothari as Vice President, and Rotaractor Sakshi Baser as a Secretary will be installed soon. One major PI project of construction of public toilet at Charfata did not materialize due to the COVID-19 in the last quarter of the Rotary year, but will hopefully be completed this year. Though our club is small with regards to number, it is doing a great job with the help of ever active members. I would like to express my thanks to all my members for the sincere support, all senior members for their guidance, Secretary Jitendra Oswal and President-elect Sunil Soni for their help every now and then, in spite of fasting throughout the year. Our ever-helping AG Rotarian Ganesh Vartak for his support, and Sanket Mhatre for helping with the updating part on RI and district website. And last but not the least, my wife Fatima and family to be there always with me as a support. I extend my best wishes to Rotarian Sunil, Rotarian Sachin Oswal and his BOD team for this year, and assure you my support to take Rotary to new heights this year. I sign off with a big thank you to Rotary to provide this opportunity to me this very year. Thank you everyone. मित्र म्हणतात ना, एकमेकांस सहाय्य करू अवघे धरू सुपंत, ले हँड्स, एकमेकांना हाताला हात द्या, हातात हात धरून आपण सर्वजण रोटरीच्या प्रथेनुसार आपण काम करत असतो. आणि आमच्या सर्व ज्युनियर्स मंडळींबरोबर आमचे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ मंडळीसुद्धा तेवढ्याच हिरिरीने प्रत्येक कार्यक्रमात भाग घेत असतात. आणि मला नाव सांगायला आनंद वाटेल की आमच्या क्लबचे 5 प्रेसिडेंट रोटेरियन प्रेमचंद जैन, रोटेरियन दीपचंदजी जैन, 5 प्रेसिडेंट माधव बडसावळे, 5 प्रेसिडेंट सूर्याजी ठाणगे आणि नव्यानेच आमच्या क्लबमध्ये जॉईन झालेले, पण तरीसुद्धा सर्वांच्या पुढे हिरिरीने उभे असणारे आमचे डॉक्टर रोटेरियन मनोहर साबणे हे या ज्येष्ठांच्या आशीर्वादाशिवाय मला असं वाटतं आमच्या क्लबचे कार्यक्रम किंवा आमच्या क्लबची शानच नाही आहे. आणि कुठच्याही संस्थेचं काम किंवा कुठच्याही संस्थेचं कामकाज हे ज्येष्ठांच्या आशीर्वादाशिवाय होतच नाही. तर मला सांगायला आनंद वाटतो की आमच्याकडे कनिष्ठांबरोबर सुद्धा ज्येष्ठ तेवढ्याच हिरिरीने सर्वांच्या पुढे असतात. 2019-20चे आमच्या क्लबचे सचिव सेक्रेटरी रोटेरियन जितेंद्र ओसवाल यांना मी यावर्षी केलेल्या 2019-20 या वर्षी केलेल्या कार्यक्रमाचा अहवाल आपल्यापुढे मांडण्याची विनंती करतो. रोटेरियन जितेंद्र ओसवाल. नमस्कार डिअर रोटेरियन्स, मी जितेंद्र ओसवाल, सेक्रेटरी फॉर 1920. आज आपल्या ह्या इन्शुलेशनच्या ह्या प्रोग्राममध्ये जे आपण 19-20मध्ये जे कार्यक्रम झाले त्याचा मी PPT तुम्हाला दाखवत आहे. आणि आमचा पहिला जो कार्यक्रम झाला तो इन्शुलेशनचा 21 जुलैला जे पदग्रहण समारंभ असतो, एक फेस्टिवलसारखा असतो रोटरीचा, की कॉलरचं एक्सचेंज असतं. तर त्यात आधीचे रामदास घरत प्रेसिडेंट त्यांनी हँडओव्हर केलं आमच्या हुसेन जमाली ॲज अ प्रेसिडेंट, आणि ॲज अ सेक्रेटरी मी स्वतः जितेंद्र ओसवाल. तो जो कार्यक्रम एक छानपणे पार पडला आणि त्यातले प्रमुख पाहुणे प्रमोद जेजुरीकर यांचं चांगलं आम्हाला मार्गदर्शन मिळालं त्या कार्यक्रमामध्ये. आणि प्लस तिथले आमचे क्लबचे AG गणेश वर्तक त्यांचंही खूप मार्गदर्शन आम्हाला त्या इन्शुलेशन वेळी मिळालं. आणि एक छान कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला इन्शुलेशनचा. आणि त्यानंतर आमची कार्यक्रमची थोडी जे कार्यक्रम हे वर्षभर आम्ही केले, ते 22-23 कार्यक्रम आमच्या ह्या त्या वर्षी चांगले झाले कार्यक्रमशाळा. आणि ते पहिला कार्यक्रम आमचा झाला ट्री प्लांटेशन 14 जुलैला. तर कर्जतच्या आमच्या उल्हास रिव्हरच्या आसपास जो एरिया आहे त्या एरियामध्ये ट्री प्लांटेशन केलं. त्यानंतर डोंबे स्कूलमध्ये आम्ही त्या ग्राउंडला ट्री प्लांटेशन केलं.
त्यानंतर कचेरी जी आमची कर्जतची शान आहे त्या ठिकाणी मी ट्री प्लांटेशन केलं. सेकंड प्रोग्राम आमचा झाला की एक अचानक प्रोग्राम झाला की कर्जतमध्ये पावसाळ्याच्या ह्याच्यात कर्जत आमचं एक सेंटर पॉईंट असल्यामुळे रेल्वे स्टेशनचे बऱ्याच एक्सप्रेस गाड्या इथे थांबल्या होत्या. 24 तास 48 तास गाड्या इथे रोखून होत्या. तर त्यांच्या जे पॅसेंजर होत्या त्यांना फूड पॅकेट्स वाटण्याचं काम रोटरी आणि सहकार्याने केलं. लगभग 300-350 पॅकेट्स फूड पॅकेट्स आणि त्यांना लागणारे काय औषध आणि अशा त्या वाटपचा आमचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी चांगला झाला 27 जुलैला. आणि ते काम करताना आम्हाला खूप चांगलं समाधान मिळालं त्या कार्यक्रमाने. आणि थर्ड कार्यक्रम आमचा बुक डिस्ट्रीब्युशन वाचनालयाचा आमचा तो कार्यक्रम आमच्या बरोबर झाला. आणि योगायोगाने तो कार्यक्रम 100 वर्ष त्या वाचनालयाला पूर्ण झाले होते. आणि त्यांचं जे स्पीच कॉम्पिटिशन होतं ते आमच्या बरोबर तो कार्यक्रम खूप छानपणे तो कार्यक्रम झाला. आणि ते प्राइज डिस्ट्रीब्युशन जे होतं ते रोटरीकडनं आम्ही त्यांना स्पॉन्सर केलं. आणि त्या ठिकाणी बरेच मान्यवर तिथे उपस्थित होते. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. आणि त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या प्रेसिडेंट हुसेन जमाली त्यांचं स्पीच झालं, त्यांचं मार्गदर्शन मिळालं आम्हाला त्या ठिकाणी. आणि हा खूप छान कार्यक्रम त्यासाठी आम्ही लक्ष्मीनाथ वाचनालयाचं पण आम्ही अभिनंदन करतो, त्यांचा धन्यवाद करतो. त्यानंतर चौथा कार्यक्रमचा क्रांती दिन 9 ऑगस्ट डोंबे स्कूल. दरवर्षीचा हा आमचा कार्यक्रम असतो डोंबे शाळेबरोबर स्पीच कॉम्पिटिशन. तर ते तिथली जी 200-250 जी स्टुडंट्स आहे म्हणजे स्पीच कॉम्पिटिशन असतं. आणि त्यानंतर ऑल ओव्हर म्हणजे आपल्या ह्या कर्जत तालुक्याच्या आसपास सगळे जे शाळा आहे त्यांच्या एकत्र ते स्टुडंट ते येतात. म्हणजे स्पीच कॉम्पिटिशनचा कार्यक्रम तो एक छानपणे पार पडला. त्यात जे विनर्स होते त्यांचं जे गिफ्ट हॅम्पर जे दिलं ते रोटरी क्लबच्या मार्फत दिलं. आणि तो एक छान कार्यक्रम झाला. आणि त्यांनी कसं असतं की त्या ठिकाणी कसं पोरांना एक वेगळं प्लॅटफॉर्म मिळतं की आपण कसं बोलावं, कसं काय मार्गदर्शन करावं, त्या दृष्टिकोनाने एक चांगला तो छान कार्यक्रम क्रांती दिनच्या 9 ऑगस्ट दिवशी तो झाला. आणि दुसरा एक कार्यक्रम झाला 5वा आमचा कुपोषित मुलांचा, जो आपल्या कर्जतच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये झाला. एक 20 सप्टेंबरला एक 45 मुलांचा तो कार्यक्रम झाला. तो त्यात सगळे न्यूट्रिशनल फूड्स आम्ही त्यात वाटप केले. आणि त्या ह्या कार्यक्रमासाठी आमचे रोटेरियन्स डॉक्टर साबणे यांचं भरपूर सहकार्य त्या ठिकाणी मिळालं. आणि त्यांनी खूप यात मदत पण केली. आणि ह्या ठिकाणी एक छान कार्यक्रम तो पार पडला. आणि त्या पोरांना 45 पोरांना आम्ही दत्तक पण रोटरीने घेतले ह्यासाठी वर्षासाठी. नोटबुक डिस्ट्रीब्युशन झालं आमचं शिंडोळ आणि रजपे ह्या गावात. लगभग 150 पोरांना आम्ही स्कूल बॅग्स, त्यानंतर जे सामान आणि कंपास बॉक्स आहे, बुक्स आहे, पेन्स आहे. आणि तो एक फार आमचा रिमोट एरिया आहे कर्जतचा शिंडोळ आणि रजपे. आणि दरवर्षी त्या वर्षी आमचा तो रोटरीचा एक कार्यक्रम तो फिक्स आहे त्या ठिकाणी. आणि तिथे फार गरज त्या मुलांना असते त्या वस्तूची. आणि तो एक छान कार्यक्रम आमचा त्या ठिकाणी 150 पोरांना बेनिफिशरी झाले. आणि तो 25 सप्टेंबरला तो कार्यक्रम पार पडला. त्यानंतर एक रॅली झाली आमची स्वच्छता अभियानची. आणि चालाल तर वाचाल हा 30 सप्टेंबरचा कार्यक्रम होता. आणि तो भारतभर तो कार्यक्रम ती चळवळ होती. आपले जे माननीय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी त्यांची हे एक होती की आपण ह्या 30 सप्टेंबरला आपण भारत स्वच्छता एक अभियान करू. त्या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही तो त्या 30 सप्टेंबरला कार्यक्रम आम्ही तो छानपणे तो रॅली झाली. रॅलीमध्ये 400 स्टुडंट्स होत्या. आणि ते करता करता आम्ही बारीक बारीक पदनाट्य पण त्या ठिकाणी कुठल्या डिस्टनला केलं आम्ही. आणि छान कार्यक्रम झाला. दिवाळी फराळ वाटप झाला 24 ऑक्टोंबरला. वाटप करताना हा आमचा ऑनगोईंग प्रोग्राम आहे दरवर्षीचा रोटरी क्लब ऑफ कर्जतचा. 300 मुलांचं फूड पॅकेट्स त्या ठिकाणी आम्ही वाटलं. त्या ठिकाणी दैवली ह्या वाडीमध्ये जाऊन आम्ही फूड पॅकेट्स वाटले. त्यानंतर अकोल्यामध्ये पुढे वाडी आहे त्या ठिकाणी आम्ही पॅकेट्स वाटले. आणि पुढे खांडप्या या ठिकाणी वाटले. आणि हा जो दिवाळी फराळ वाटप हा आम्ही फूड पॅकेट्स वाटताना एक वेगळा आनंद, आमचा जो दिवाळीचा आनंद होता तो मी त्यांच्याबरोबर शेअर केला. स्माईल आमच्या चेहऱ्यावर आलं. आणि प्लस जे बेनिफिशरी होते त्यांच्याही चेहऱ्यावर एक वेगळं प्रसन्न आलं. आणि एक चांगलं म्हणजे दिवाळी आपण जी साजरी झाली. एक सिग्नेचर प्रोग्रामचा झाला सपने सच होंगे 18 नोव्हेंबरला वनवासी कल्याण आश्रम कर्जत या ठिकाणी एक 30 स्टुडंट होते. तो एक दिवसाचा राहिलाच झाला तो आमचा कार्यक्रम रोटरीचा. आम्ही त्यांना हिरकणी हा एक मराठी मूव्हीज दाखवलं त्या ठिकाणी. आणि राज नोवा हे त्या सिनेमा थिएटरचं नाव होतं.
आणि त्या मुलांनी एक पहिली वेळेस तो थिएटर आयुष्यात त्यांनी बघितला आणि तो पूर्ण पिक्चर त्यांनी तो हिरकणी हा पिक्चर हिस्टॉरिकल पिक्चर होता, मराठी पिक्चर होता आणि त्यांनी चांगला तो एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही हे एन्जॉय करत आम्ही मग त्यांना आमच्या जवळच कर्जतच्या वसंत फार्म आहे ठिकाणी आम्ही पूर्ण तो रिसोर्ट्स त्या ठिकाणी त्या मुलांना आपण गेम्स झाले त्या ठिकाणी त्या स्विमिंग पूलमध्ये त्यांनी रेन डान्स झाला त्यांचं ते एन्जॉय केलं त्यांनी आणि ते सगळं जे करताना रिसोर्ट त्या मुलांनी फर्स्ट टाईम बघितलं. त्यांनी नदीमध्ये स्विमिंग केलं असेल, कुठल्या नाळ्यामध्ये केलं असेल, मग स्विमिंग पूलमध्ये त्यांनी फर्स्ट टाईम त्या मुलांनी त्यात स्विमिंग केलं, एन्जॉय केलं, रेन डान्स केलं, वेगवेगळ्या म्युझिकमध्ये केलं. त्यानंतर त्यांचं ब्रेकफास्ट झालं, डिनर झालं. त्यानंतर ह्या कार्यक्रम करताना अनिल कडू जे ओनर आहे ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी चांगलं आम्हाला सहकार्य केलं. चाइल्ड हेल्पलाईन आणि रोटरी क्लब ऑफ कर्जत संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आमचा त्या ठिकाणी झाला. गुड टच अँड बॅड टच 500 मुली त्या ठिकाणी पार्टिसिपेंट्स होत्या आणि गुड टच काय आणि बॅड टच काय याचं पूर्ण एक्सप्लेनेशन्स त्या ठिकाणी कमीत कमी 1.5 तास त्या तो सेमिनार चालला आणि चांगलं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळालं. ह्या कार्यक्रमामध्ये जॉईन होऊन पोलीस खात्याचे पण वरिष्ठ साहेब येऊन त्यांना त्या मुलींना आपण मार्गदर्शन केलं. स्कूल युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन, अनाथ मुलं आणि रिबॉर्न होम ह्या 25 मुलांसाठी स्कूल युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट केले आणि प्लस त्यांना स्पोर्ट्स ड्रेसेस पण वाटप त्या ठिकाणी झालं. तो एक छान कार्यक्रम त्या ठिकाणी कर्जतमध्ये तो असं संपन्न झाला. त्यासाठी आम्हाला रोटेरियन जेम्से मॅडम यांचं खूप सहकार्य लाभलं आणि त्यानंतर स्पोर्ट्स मटेरियल ॲट मतिमंद स्कूल डिक्सळ त्या ठिकाणी स्पोर्ट्स मटेरियल आणि किचनवेअरचं वाटप आम्ही त्या ठिकाणी मतिमंद स्कूल डिक्सळ या ठिकाणी दिलं आणि त्यासाठी रोटेरियन मारू जे मुंबई क्लबचे आहे त्यांनी त्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आम्हाला खूप सहकार्य केलं. रोटरी क्लब त्यांचा धन्यवाद करते. त्यानंतर आमच्या रोटरीचा जो गेट टुगेदर कार्यक्रम जो 11 जानेवारीला झाला, कर्जत रोटरी क्लब आणि खोपोली क्लब आणि पाताळगंगा क्लब असं तिन्ही क्लब मिळून मी या ठिकाणी गेट टुगेदर प्रोग्राम झाला. त्याचं व्हेन्यू होता लहेरी फार्म आणि 80 रोटेरियन्स आणि ॲन्स ॲनेट्स त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ह्या कार्यक्रमामध्ये स्पोर्ट्सचा आमच्या त्यात कार्यक्रम झाला. त्यानंतर एंटरटेनमेंट झालं, सिंगिंग झालं, काय हाऊसी गेम्स झाल्या आणि पुढच्या ज्या रोटरीच्या जे नेसेसरी जे कामं आहे की आपण रोटरी एकमेकामेका राहून कसे चांगले कार्यक्रम पुढे करू शकतो. रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा, खोपोली आणि कर्जत हे संयुक्त विधीने आपण पुढे कार्यक्रम करू शकतो आणि त्याचा फायदा आम्हाला नक्की पुढे मिळेल या दृष्टीकोने मी गेट टुगेदर प्रोग्राम आम्ही केला होता. त्यानंतर आमचं चेस कॉम्पिटिशन झालं. एक तो छान कार्यक्रम त्या ठिकाणी आमच्या चेसचा कॉम्पिटिशन झाला. तो दरवर्षी गेले 3-4 वर्ष तो कार्यक्रम होतो आहे आमचा आणि ते व्हेन्यू होता राज कॉटेज AC हॉल. 140 मुलं त्या ठिकाणी पार्टिसिपेंट्स होत्या, स्पर्धक होत्या आणि एक चांगला त्या ठिकाणी कार्यक्रम झाला. 19 जानेवारी या ठिकाणी तो कॉम्प्लीट झाला आणि त्या ठिकाणी मध्ये बक्षीस समारंभाचा कार्यक्रम त्या ठिकाणी तो पार पडला. त्यानंतर वुमेन्स डेचं सेलिब्रेशन झालं. त्यासाठी रोटरी क्लब ऑफ कर्जत, रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा या संयुक्त विद्यमाने तो कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आणि लगभग कर्जतहून 18 ते 19 मान्यवर लेडीज ज्या महिला होत्या त्या ठिकाणी त्यांचं गुणगौरव केलं आणि प्लस पाताळगंगाच्या पण क्लबच्या तिकडे 18-22 असे 40 वुमेन्सचं आम्ही त्या ठिकाणी गुणगौरव केलं आणि ते खूप चांगलं ते गुणगौरव या समाजासाठी गरजेचं होतं की बऱ्याच त्यातल्या महिला होत्या त्यांना एनकरेज करण्यासाठी प्लस ते बऱ्याच फील्डमध्ये वेगळ्या ठिकाणी काम केलं. कोण कर्जतचे माजी नगराध्यक्ष होत्या, मसेताई होत्या, कोण कांचन थोरवे होत्या, असे बरेच मान्यवर त्या ठिकाणी होत्या. त्यांचं चांगलं सहकार्य त्या ठिकाणी मिळालं आम्हाला आणि एक छानसा एक वुमेन्स डेच्या दिवशी त्यांचं सेलिब्रेशन आम्हाला करायला ते आम्हाला जे आमचा योग येतो रोटरी क्लब ऑफ कर्जतचा ते एक आम्हाला एक गौरव वाटतो की आम्ही अशा महिलांना मान्यवरांना आम्ही त्यांचं गौरव केलं. एक सोलार इन्स्टॉलेशनचा एक कार्यक्रम झाला मतिमंद स्कूल डिक्सळ या ठिकाणी. त्यांचं ऑलरेडी त्या ठिकाणी सोलारचं सिस्टीम होती, गरम पाण्यासाठी ते सगळं काय होतं, पण ते काय कारणे ते रिपेअरिंग त्यांचं रिइन्स्टॉलेशन आम्ही त्या ठिकाणी करून केलं आणि अपडेट केलं आम्ही त्या ठिकाणी आणि त्यांची जी जागा होती त्या ठिकाणी आम्ही चेंज केली जागा. त्यांना एक 500 लिटरची पाण्याची टाकी पण त्यात बसून दिली आणि तो एक छान कार्यक्रम त्या ठिकाणी डिक्सळ या शाळेत आम्ही केला आणि लगभग 15,000 रुपये त्या कार्यक्रमाला आमचा खर्च झाला. कोरोना ड्रॉईंग कॉम्पिटिशन्स हा 14 एप्रिलला आम्ही एक कार्यक्रम घेतला. त्या 3 वयोगट होत्या, एक 12 वयाच्या आतमधलं आणि एक 12 ते 20 आणि 21 ते अबव
असे 3 वेगवेगळ्या वयोगट होत्या. त्यानंतर आमचं एक कोरोनाचेच थोडे कार्यक्रम त्या ठिकाणी अचानक मास सॅनिटायझर ह्याचं वाटप या ठिकाणी आमच्या वेगळ्या ठिकाणी गव्हर्मेंट हॉस्पिटल म्हणा, त्यानंतर गव्हर्मेंट ऑफिस म्हणा, त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही ते वाटप केलं. त्यानंतर रिबन होममध्ये आम्ही वाटप त्या ठिकाणी सॅनिटायझर केलं. त्यानंतर जे व्हेजिटेबल्स वेंडर्स आहे त्यांनाही अवेअरनेस, सॅनिटायझरचं अवेअरनेस कसं वापरायचं या ठिकाणी त्यांना आपण सांगितलं की हे वापरणं गरजेचं आहे. त्यांनाही आम्ही मास्क वाटप केला. एक 3 जूनला जो अचानक चक्रीवादळ आला निसर्गाचा बऱ्याच रायगड डिस्ट्रिक्ट, रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये, तर कर्जतच्या आजूबाजू जे वाड्या होत्या तर त्यांची कच्ची घरं होती, ते पत्रे उडले, त्यांचे घराची नुकसान झाली, घरच्या सामानची नुकसान झाली. शिंडोळ गावाचे आमचे जे रोटरियन्स आहे रामदास घरत यांनी रोटरी क्लब पिंपरी आणि रोटरी क्लब उद्योगनगरी यांचं संयुक्त म्हणजे त्यांना हे काढून आमच्या ह्या ठिकाणी भरपूर नुकसान झालं आहे, त्यांची हेल्प त्यांच्याकडे आपण डिमांड केली. रामदास घरतनी लवकर ते 2 दिवसात त्यांचं मग तो सगळी मदत आली आणि त्या ठिकाणी मग 6 जूनला आम्ही सगळं ते सामान घेऊन त्या ठिकाणी पुण्यावरून सामान आलं ते आम्ही ते वाटप करण्यासाठी शिंडोळ ह्या गावात 6 जूनला गेलो. लगभग 90 फॅमिलीजला आम्ही ते सामान वाटप केलं, किराणा सामान होतं. 1 महिना ते सामान पुरेल एवढं सामान सगळं त्यात होतं, तेल आटा सगळं होतं आणि ऑलमोस्ट त्या सामानची किंमत 1.5 लाख रुपये त्या सामानची किंमत होती. आणि ह्यासाठी रोटरी क्लब ऑफ पिंपरी आणि रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी याचं चांगलं सहकार्य मला मिळालं. त्याच आमचे रोटरीयन जे रामदास घरत आहे त्यांनी ह्यासाठी खूप चांगलं मेहनत घेतली आणि इसेन्शियल त्यांनी त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली. मागील 2-3 महिने आम्ही रोटरॅक्ट फॉर्म करण्यासाठी प्रयत्न करत होतो. त्याला यश मिळालं आम्हाला. 26 जूनला आम्हाला त्याचं चार्टर मिळालं. रोटरी क्लब ऑफ UBSची स्थापना झाली व ह्या वर्षी ह्या स्थापना झाल्यामुळे ते रोटरीचे सारे मेंबर्सचं सहकार्य आम्हाला मिळेल आणि ॲज अ पेरेंट क्लब आम्ही त्याची पेरेंट क्लब झालो. तर ते एक वेगळा आनंद आहे की आमच्या ह्या क्लबमध्ये एक रोटरॅक्ट पण आम्ही फाउंड केलं आणि ते आमचं जे लास्ट जे इयर होतं ते 26 जूनला तो हा रोटरॅक्ट फॉर्म झाला. त्यासाठी एक वेगळा आनंद आम्हाला मिळाला, सगळ्या क्लबनं मेंबर्सचा आनंद मिळाला आणि असे कार्यक्रम आमचे पूर्ण झाले. आणि माझी अशी इच्छा आहे की अशा प्रकारचे सगळे वर्ष आम्ही जे सगळ्या फोकसमध्ये आम्ही जे कार्यक्रम केले, सगळ्या एरियाजमध्ये आम्ही कार्यक्रम केले, असेच पुढच्या वर्षी पण ह्यापेक्षा चांगले कार्यक्रम 2021ला ह्या ठिकाणी होईल अशी अपेक्षा मी करतो. आमचे नवीन प्रेसिडेंट सुनील सोनी त्यांचा हा वर्ष पण चांगल्या कार्यक्रमाने होईल. अशा प्रकारे ह्या वर्षी आम्ही सर्व फोकसमध्ये आम्ही सगळ्या एरियामध्ये आम्ही कार्यक्रम केले, बरेच प्रोजेक्ट्स आणि हे कार्यक्रम केले आणि त्यापेक्षाही जास्त प्रोग्राम्स आणि कार्यक्रम पुढच्या वर्षी सुनील सोनीच्या ह्या अध्यक्षपदी आम्ही प्रोग्राम्स करू आणि सगळ्या रोटरी मेंबरचं सहकार्य त्यांना सुनील सोनीला लाभेल आणि पुढच्या वर्षी नवीन वर्षाचे 2021 आहे त्यासाठी माझ्याकडनं आणि माझ्या सहकार्याकडनं त्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या क्लबचे 5 प्रेसिडेंट यावर्षीचे सेक्रेटरी रोटेरियन सचिन ओसवाल यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे काय म्हणू आपण एक सर्वेसर्वा प्रेसिडेंट अध्यक्ष रोटेरियन सुनील सोनी यांची ओळख करून द्यावी. Good evening, friends. I am here to introduce our new president for the Rotary year 2020-2021, Mr. Sunil Ramswarupji Soni. He was born on 10th of June in the year 1982 in a small village named Karera in district Bhilwara, Rajasthan. He completed his primary education in the same village. After that, he was sent to a Jain hostel school at Pali, Rajasthan. He again came to his home village, Karera, to complete his secondary education. He did his graduation at SP College, Vijayanagar, Ajmer. His childhood dream was to be an IAS officer, but because of family background and improper guidance, he accepted the family business of gold jewelry and finance, which was his second choice. They are all 5 brothers and sisters. In his journey from Karera to Karjat, he faced all types of experiences. He started from Udaipur, Bhilwara, Mumbai. In Mumbai, he struggled a lot in many of suburbs like Bhandup, Andheri, Zaveri Bazar, etc. Parallelly, he completed his graduation doing all these jobs, which was the toughest part of his journey.
His father, Mr. Ram Swarup Soni, is his first idol in life. His words, जो करना है अपने दम पर करके दिखाओ, दुनियादारी समझना फिर मुझे आकर मिलना। लेकिन जब सुनील भाई दुनियादारी सीख रहे थे तभी उनको एक बहुत बड़ा झटका लगा। उनके पिताश्री सन 2007 में एक दुर्घटना में नहीं रहे। अब सारे परिवार की जिम्मेदारी उन पर आ गई थी। The year 2004 was a turning point for our president Mr. Sunil when he married to a beautiful lady named Simran. And in the same year, he started his first venture in Karjat with the name Bhairav Jewelers. Since then, he never looked back again. In the year 2009-2010, he started another venture in real estate with the name Rajwada Corporation. In this year, his desire for social service and helping nature, he started a charitable trust named Rajwada Charitable Foundation, which is running very successfully till now. His motto to help very needy and poor people in tribal areas attracted him to join Rotary in the year 2015. His upcoming new projects are some of big projects nearby Karjat, in which his dream project is a lavish family veg resort which is about to be opened within a few months with the name Nandi Bagh near Karjat. His dream, which will help new entrepreneurs to make an independent startup, will soon come true with a financial company on national scale. It's really a great combination of social work with business. He likes to live in a joint family. He has two sweet little children named Nandini and Dheeraj. He has a very good quality of making friends. He is a very joyful personality. He likes to read books, and he has topics like philosophy. He also read spiritual books, and the main motto in his life is searching ourselves, khud ko dhoondho. So I am here to introduce a dynamic president for the Rotary year 2020-21, Mr. Sunil Soni. मी आपल्या क्लबचे प्रेसिडेंट रोटेन हुसेन जमाली आणि न्यूली इलेक्टेड प्रेसिडेंट रोटेन सुनील सोनी यांना पुढे येण्याची विनंती करतो आणि त्यांनी कॉलर एक्सचेंज करावे. मी आपल्या क्लबचे सेक्रेटरी रोटेरियन जितेंद्र ओसवाल आणि न्यूली इलेक्टेड सेक्रेटरी रोटेरियन सचिन ओसवाल यांना कॉलर एक्सचेंजसाठी पुढे येण्याची विनंती करतो. मी आपल्या क्लबचे न्यूली इलेक्टेड प्रेसिडेंट रोटेन सुनीलजी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं कार्यकारी मंडळ म्हणजेच बोर्ड ऑफ डायरेक्टर आपणापुढे प्रेझेंट करावं. Now I am glad to announce the board of directors for the year 2021.
Good evening, all dignitaries. Myself, Rotarian Sunil Soni, on behalf of Rotary Club of Karjat, I welcome you all for in this virtual installation ceremony 2020-21. दोस्तों, दुनिया भर के 200 देशों में 115 साल जूनी संस्था रोटरी 35,000 प्लस क्लब्स जिसके हैं और भारत भर में 3,500 से ज़्यादा क्लब जिनके हैं, उसमें से डिस्ट्रिक्ट 3131 पुणे, रायगढ़, पनवेल, इन जोन्स में, उसमें से मेरा एक क्लब रोटरी क्लब ऑफ करजत, इसका जो अध्यक्षता का ये साल के लिए मुझे जवाबदारी दी गई है, इसके लिए मैं पूरे संस्था को, हमारी बीओडीज़ को और सभी को धन्यवाद देना चाहता हूँ। सबसे पहले मैं इमीडिएट पास्ट प्रेसिडेंट हुसैन जमाली सर, सेक्रेटरी जितेंद्र जी ओसवाल और उनकी पूरी बीओडी टीम को बहुत ही धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने लास्ट साल जो बेहतरीन काम किए हैं वो मेरे लिए आदर्श भी हैं और चुनौती भी, क्योंकि मेरे साथ आज जो पावरफुल बीओडी है उसके लिए मुझे बहुत ही अंदर से एक्साइटमेंट है। मेरे पास एक इंग्लिश में कहावत है, एक्सपीरियंस मेक्स ए मैन परफेक्ट, और मेरे पास तो एक्सपीरियंस के खजाने हैं। मेरा सौभाग्य है कि डिस्ट्रिक्ट 3131 के फर्स्ट लेडी गवर्नर लक्ष्मी जी कुलकर्णी, आज के चीफ गेस्ट और आज के गेस्ट ऑफ ऑनर मोहन जी पालेशा, जो रोटरी में मेरे आदर्श हैं, और हमारे एजी सुनील जी पाटिया आज हमारे साथ हैं। ये साल में मेरे सामने जो बड़े गोल्स हैं उसमें मैंने मेरे क्लब को 100% डोनर क्लब करने की मंशा है। मेंबरशिप को इंक्रीजमेंट करना, उसमें क्वालिटी मेंबर्स रखना, क्वालिटी मेंबर्स बढ़ाना, ये मेरा फर्स्ट टारगेट रहेगा। पब्लिक इमेज के अंदर जो रोटरी रोड हमने एक डिसाइड किया है, उस रोड को और क्लब और टाउन्स में होने वाले सभी कार्यक्रमों में हमारी पब्लिक इमेज रोटरी की रहे, इसका मैं पूरा प्रयास करूँगा। सूरज आता है पैगाम देने को रोज़ यारो, उजाले बांट देने से उजाले कम नहीं हुआ करते। ये साल रोटरी का हमारा बड़ा उद्देश्य है, वो है पब्लिक इमेज। इसको हमने एक नाम दिया है रोटरी ऑन रोड। हम रोटरी को लोगों की निगाह में लाएंगे। रोटरी को बस स्टॉप, ऑटो स्टॉप, रेलवे स्टेशंस एंड सर्कल्स, गार्डन्स एंड सभी पब्लिक प्लेटफॉर्म पे लाएंगे, और रोटरी क्या है, रोटरी का मोटो क्या है, रोटरी का विज़न क्या है, ये हम दिखाने का प्रयत्न करेंगे। इसके अलावा हमने एक बहुत ही अच्छा प्रोग्राम इस बार लेने का सोचा है। 1 किलोमीटर का एक रोड हमने सेलेक्ट किया है जो सिटी के नियर में है और आज की कंडीशन में बहुत ही बैड कंडीशन में है, कि वहाँ कचरा पड़ा रहता है, वो रोड यूज में नहीं आता है, जबकि इतना सुंदर और अच्छा माहौल है वहाँ का कि अगर उस रोड को ट्री प्लांटेशन करके, चेयर्स लगा के, नगर परिषद की मदद से और यहाँ की और संस्थाएं हैं जैसे उल्लास निर्मल संस्था और बहुत सारी संस्थाओं की मदद लेके वो रोड को इस तरह से वॉकिंग रोड किया जा सकता है, जहाँ पर लोग आए, बैठे, सुबह शाम वॉकिंग करें और नदी, बहती नदी का आनंद ले और एक लोगों को प्लीजेंट मिले, और ये प्लीजेंट रोटरी के साथ में हम दोनों उनको देना चाहते हैं। इसलिए ये प्रोग्राम इस बार पब्लिक इमेज में हमारा सबसे बड़ा प्रोग्राम रहेगा। रोटरी के जितने भी प्रोग्राम्स होते हैं वो लोगों तक पहुंचाना, रोटरी के बारे में लोगों की राय मांगना और रोटरी क्या है और रोटरी में क्यों आना चाहिए, ये सब मैसेजेस देना इस साल हमारा मेन उद्देश्य रहेगा। यावर्षी मेडिकल सर्व्हिस प्रोजेक्टमध्ये आम्ही पहिल्या जे प्रोग्राम करण्याचे ठरवले आहे त्यामध्ये 1 चम्मच कम 4 कदम आगे, 1 चम्मच कमी साखर, तेल आणि मीठ हा कमी करून योगा, हार्डवर्किंग, वॉकिंग हे वाढून आपण कसं साधारण आपण जीवनाला आपण चांगले हेल्दी करू शकतो याचा एक चांगला आणि उत्तम उदाहरण आहे। ब्लड डोनेशन कॅम्प यावर्षी आम्ही असं ठरवलं आहे की ॲटलिस्ट 100 युनिट्स ब्लड डोनेशनचं आम्ही एकत्र करून रोटरी क्लब किंवा अदर जे आमचे जे संकल्प वगैरे संस्था आहे जे आमच्याकडे दरवर्षी कलेक्ट करतायत त्यांना आम्ही ते करण्याचं ठरवलं आहे। या वर्षाचा आमचा एक ड्रीम प्रोजेक्ट मेडिकलमध्ये असा आहे ते आहे फिरता मोफत दवाखाना। यामध्ये आम्ही रोटरी क्लब आणि राजवाडा चॅरिटेबल ट्रस्ट याच्या संयुक्त विद्यमानाने एक ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर्स आणि त्याची टीम, जनरिक मेडिसिन्स आणि अदर सगळे इक्विपमेंट घेऊन आम्ही त्या एरियामध्ये जाणार ज्या एरियामध्ये लोकांना
हॉस्पिटॅलिटीची पोच नाही आहे किंवा ते लोक ग्रामीण भागातून आहे की इथे छोटे मोठे आजाराने टाळतात आणि नंतर ते मोठे होऊन त्यांना त्रास होतोय. यासाठी आम्ही एक मोफत फिरता दवाखान्याचा असा कन्सेप्ट आणतोय की त्या ट्रायबल एरियाच्या लोकांना बेनिफिट होईल आणि आमची बेनिफिसीज वाढणार आहेत. आमचे ॲक्टिव्ह आणि डायनॅमिक एजी सुनीलजी भाटिया यांच्या डायरेक्शनमध्ये यावर्षी आम्ही काही डिस्ट्रिक्ट क्लबबरोबर सिनर्जी प्रोग्राम करण्याचे ठरवलेले आहेत. त्यामध्ये आम्ही स्किन डिजीज कॅम्प, आय टेस्टिंग कॅम्प, डेंटल कॅम्प्स आणि इतर बरेच प्रोग्राम आहे ते जे आम्ही अदर क्लबच्या सिनर्जीमध्ये करणार आहोत. एक मोठा आणि एक भावनिक असा प्रोग्राम जे ब्रेस्ट कॅन्सर म्हणून रिलेटेड आहेत. सगळे प्रकारचे कॅन्सर्स आज घातक आहेत, पण काही कॅन्सर्स महिलांमध्ये कळत नसतात आणि त्याची जाणीव जर वेळेवर झाली नाही तर त्याचा दुष्परिणाम भयंकर होऊ शकतात. त्यासाठी आम्ही यावर्षी आमच्या एरियाजमध्ये 3 ते 4 कॅम्प असा विभिन्न वेगळे विभागात लावणार आहे, ज्याचा बेनिफिट त्या लोकांना होणार आणि त्यातून जे पेशंट आम्हाला असं मिळतील की खरंच ते त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह आहेत, त्यांना आम्ही कसं ट्रीटमेंट द्यावे, कसं फ्री ऑफ चार्ज देण्याचं ट्रीटमेंट त्यांना मिळू शकतं ह्याचा प्रयत्न करून हा प्रोग्राम आम्ही राबवण्याचं ठरवलेले आहेत. ह्याच्याशिवाय मेडिकल प्रोजेक्ट्समध्ये रुबेला वॅक्सिन प्रोग्राम, ज्याचे स्पेशलिस्ट स्पीकर्स डॉक्टर जैन जे आमचे रोटरी मेंबर्स आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही हा प्रोग्राम यावर्षी करणार आहोत. इम्युनिटी पॉवर इन्क्रीमेंट आपण कसे करू शकतो यासाठी आमच्याकडे एक स्पेशलिस्ट आमचे पॅनलवरती डॉक्टर पडते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही हा प्रोग्राम करण्याचे ठरवले आहेत. हार्ट केअर डिझीज प्रोग्राम आणि याचे अवेअरनेस कसं घ्यायचं त्यासाठी डॉक्टर साबणे जे आमचं क्लबला नवीन रोटरियन्स आमचे आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही हार्ट केयर प्रोग्राम करणार आहोत. सोशल सर्विस प्रोजेक्ट्स में पंचम प्रोग्राम विद डिस्ट्रिक्ट क्लब सिनर्जी प्रोग्राम्स, 5 तरह के सर्विस प्रोजेक्ट इसमें हम डिस्ट्रिक्ट के साथ में करेंगे, जिसमें हमारा मार्गदर्शन हमारे एजी सुनील जी भाटिया कर देंगे. रायला प्रोग्राम इन वॉरियर स्कूल्स एंड कॉलेजेस, जिसमें यूथ को जो ट्रेनिंग मिले उसके लिए हमारे पास उच्च क्वालिटी के स्पीकर्स हम उनको कॉलेज और स्कूल्स के अंदर वो जो वहाँ के बच्चे हैं उनको हम ट्रेनिंग देते हैं. सर्विस प्रोजेक्ट में दूसरा हमारा बड़ा प्रोग्राम है ट्रेन द ट्रेनर्स. डॉक्टर आरती सुनील भाटिया इनके गाइडेंस में हम ये साल बड़े स्कूल्स, कॉन्वेंट स्कूल्स और अदर स्कूल्स में जो टीचर्स हैं उनको कितने ही पैरामीटर्स होते हैं जिन पे उनको ट्रेनिंग की ज़रूरत होती है, उन पैरामीटर्स के ऊपर डॉक्टर भाटिया का मार्गदर्शन देके और उनको हम ट्रेन करने का प्रयत्न करेंगे. चालाल तो वाचाल ये हमारे क्लब का एवरग्रीन प्रोग्राम रहा है. इसमें हम पब्लिक को एक रैली निकाल के ये शोप करते हैं कि आप चलोगे तो बचोगे. ये हमारा लोकप्रिय प्रोग्राम है जो करजत में हम हर साल ऑर्गेनाइज करते हैं. ये साल भी हम उनको कंटिन्यू रखेंगे. वुमेंस डे पे स्पेशल एक्टिविटीज़ करना, वुमेंस को फेलिसिटेट करना, ये रोटरी क्लब का रेगुलर वर्क है. इसमें इस साल में हम वुमेंस के स्किल को कैसे डेवलपमेंट किया जाए, उनको एम्प्लॉयमेंट कैसे दिया जाए, उनको सेल्फ स्टैंड कैसे बना जाए, इसके लिए रोटरी काम करेगी. उसके लिए हम स्पीकर्स के लिए और उनको और कैसे गाइडेंस दे सके उस टाइप का एक प्रोग्राम करके वुमेंस डे को हम साकार करने का प्रयत्न करेंगे. इको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धा जो हर साल हम रखते हैं, इसमें कम से कम पर्यावरण को नुकसान देकर अच्छे से अच्छा डिस्प्ले करने का और उसके ऊपर हम स्पर्धा रख के उनको प्राइज़ देते हैं, जिससे इन्वायरमेंट के लिए लोगों में उत्साह बढ़े. चेस कंपटीशन प्रोग्राम ये साल हम एटलीस्ट 500 कॉम्पिटिटर बच्चे जिनका चेस कंपटीशन प्रोग्राम हम अरेंज करने जा रहे हैं. इसके साथ ही हमने ये साल वो बच्चे जो उन स्कूल्स में है जहाँ पर चेस का पता ही नहीं मालूम, हम हमारे ट्रेनर्स के द्वारा उन बच्चों को फ्री ऑफ चार्ज ट्रेनिंग कराएंगे, जिससे बच्चे उस गेम की तरफ बढ़े और देश का नाम इंटरनेशनल तक लेके जाए. योगा डे के ऊपर प्रोग्राम, उसके अलावा लोगों को योगा के लिए अवेयरनेस कैंपेनिंग करना, ये हमारे सर्विस प्रोजेक्ट में शामिल रहेगा. गुड टच बैड टच अवेयरनेस प्रोग्राम जो आज के कल्चर के लिए बहुत ज़रूरी है, हम उसके लिए भी गर्ल्स स्कूल्स एंड बाकी कन्या शालाओं के अंदर हम ये प्रोग्राम का प्रेजेंटेशन देते आए हैं और इस साल भी हमारे को एटलीस्ट 5 स्कूल में ये देने का हमने एक उद्देश्य रखा है. सपने होंगे सच जो हमारे लास्ट IPP हुसैन सर का बेहतरीन और फेवरेट प्रोग्राम था, इस साल हम उसको उसी तर्ज पे अच्छी तरीके से करने जा रहे हैं, जिसमें जिन बच्चों ने कभी थिएटर न देखा हो, जिन बच्चों ने कभी
रिसोर्ट न देखा हो, जिन बच्चों ने कभी आधुनिकताएं न देखी हो, जिन बच्चों ने कभी बड़ी सिटी न देखी हो, उन आदिवासी बच्चों को हम रोटरी क्लब की तरफ से वो सब चीज़ें दिखाते हैं, उनके सपनों को साकार करने के लिए एक मंच देने का प्रयास करते हैं। ट्री प्लांटेशन प्रोग्राम जो हर क्लब का होता है, हम इस ट्री प्लांटेशन प्रोग्राम में कुछ अलग करना चाहें कि सिर्फ ट्री लगाना नहीं, उन ट्री को बढ़ाना भी, उनका टेक केयर भी करना, और जब तक वो ट्री बड़े हो जाते हैं तब तक उनका मेंटेनेंस करना और लोगों को उसके बारे में अवेयरनेस देना, ये हमारा मेन मोटो रहेगा। करजत गॉट टैलेंट, ये एक प्रोग्राम हमने ये साल करने के लिए सोचा है। इसमें ऐसा है कि करजत में जितनी तरह की प्रतिभाएं हैं, चाहे वो डांसिंग में हो, चाहे वो म्यूजिक में हो, चाहे वो किसी स्पोर्ट्स में हो, चाहे वो किसी भी करियर में हो, हम एक मंच, कॉमन मंच देंगे, उसमें करजत गॉट टैलेंट करके प्रोग्राम रखा जाए। जिस किसी भी प्रतिभा हो वो प्रतिभा अपने स्टेज पे लाके दिखाए। ये प्रोग्राम को हम ट्रेंस करेंगे, लोगों की प्रतिभाएं भी दिखेगी, उसमें हम फंड रेजिंग भी करेंगे, और इस तरह से प्रोग्राम में जो प्रतिभाएं अच्छी निकल के आएगी वो सेलेक्टेड प्रतिभाओं को हम आगे के मंच पे ले जाने के लिए रोटरी क्लब हमेशा उनके साथ खड़ी रहेगी। क्लीन एंड ग्रीन करजत, हेल्दी और वेल्दी करजत, ये हमारा ये साल का मोटो है, जिसमें करजत नगर परिषद ये हमारा संयुक्त विद्यमान है। इसमें हम उनके साथ में सिटी को क्लीन रखने के लिए अवेयरनेस देना, ग्रीन रखने के लिए अवेयरनेस देना, हेल्दी और वेल्दी रखने के लिए अवेयरनेस देना रहेगा। लाइब्रेरी, लेबोरेटरी और हैप्पी स्कूल, ये प्रोग्राम हम सभी रोटरियन के दिल के पास रहता है। जिन बच्चों को ट्राइबल एरिया में लाइब्रेरी अवेलेबल नहीं है, वह हम लाइब्रेरी अवेलेबल कराने का कोशिश करेंगे। हमारे ट्राइबल एरिया में जिनको लेबोरेटरी का पता नहीं है, हम उनको लेबोरेटरी देंगे। और हैप्पी स्कूल करने का है कि स्कूल के अंदर सब कुछ हैप्पीनेस कैसे आए, हम वहाँ का इन्वायरमेंट कैसे बदल सकें, वहाँ के बच्चों को जो चीज़ें नहीं है वो कैसे दे सकें, ये करने का प्रयत्न करेंगे। और एक बड़ा प्रोग्राम जो हर बार हम करने का कोशिश करते हैं, इस बार भी कोशिश करेंगे और ज़रूर सफल होंगे, वो है हैप्पी विलेज। हैप्पी विलेज में उस गांव में गंदगी ना मिले, उस गांव के लोग सभी रोजगारित हो, उस गांव में सभी लोग शिक्षित हो, उस गांव के अंदर सभी बच्चे स्कूल जाते हो, उस गांव के अंदर खुशहाली हो, उस गांव में कोई झगड़ा ना हो और वो तंटा मुक्त गांव हो। ऐसे गांवों को क्रिएट करना, ऐसे गांवों को आइडियल देना, ये हमारा रोटरी का प्रयास रहेगा। इस साल मुझे जो बीओडी पावरफुल मिली है, सीनियर मेंबर्स, यूथ मेंबर्स और सभी का एक अच्छा कॉम्बिनेशन है। उसके साथ ही मुझे जो सेक्रेटरी का लाभ मिला है वो बहुत ही अनुभवी और सोशल सेवा को समर्पित है। मुझे कहते हुए बड़ा ही गर्व है कि वो इसी क्लब के फाउंडर मेंबर्स में से एक हैं। उनका अनुभव, उनका पास्ट प्रेसिडेंटशिप का अनुभव, ये मेरे लिए बहुत ही सहयोग रहेगा। और मुझे पूरी आशा है कि मेरी पूरी बीओडी टीम और सभी के मार्गदर्शन में मैं इस साल रोटरी का जो उद्देश्य है उसको इस क्लब के लिए अच्छे से अच्छा करके आपके सामने प्रेजेंट करूं। इस विषम काल में जहां पूरा विश्व कोरोना की महामारी से भयभीत है, इस विषम काल में मुझे जो ये कार्य करने के लिए जो चुनौती मिली है, मैं उसके लिए भगवान का भी शुक्रगुजार हूँ कि मैंने सुना है कि सबसे कठिन रोल किसी अच्छे एक्टर को ही दिया जाता है। मैं मेरा चैलेंज लेते हुए और ये जवाबदारी जो मुझे रोटरी ने दी है, ये स्वीकार करते हुए मेरी बात को इतने से मैं पूरी करूँगा। क्यों डरे कि ज़िंदगी में क्या होगा, हर वक्त क्यों सोचे कि बुरा होगा, ज़िंदगी में सफलता मिले ना मिले, तजुर्बा तो नया होगा। धन्यवाद, थैंक यू। Due to this COVID-19 pandemic, hundreds of our members, Rotary invitees and Rotary friends are viewing this virtual installation program. Our next meeting will be held on Zoom on the last Sunday of this month. Thank you. मित्र, आपल्या रोटरी क्लब कर्जतच्या प्रथेनुसार त्या महिन्याचे बर्थडे, म्हणजे अर्थातच हा जुलै महिना आहे आणि जुलै महिन्यामध्ये येणारे बर्थडेंची नावं सांगतो मी. ॲनेट्स लब्धी जितेंद्र ओसवाल, ॲनेट आदिती अरविंद जैन या दोघींचे बर्थडे या जुलै महिन्यात आहेत. तसेच ॲन्समध्ये ॲन्स डॉक्टर धनश्री पडते, ॲन्स ज्योती घरत, ॲन्स CA रिद्धी शहा यांचे बर्थडे आहेत. तर मी या सर्वांना ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मित्र, मला सांगायला आज आनंद वाटतो आहे की आजच्या कार्यक्रमाचे गेस्ट ऑफ ऑनर रोटेरियन पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मोहन पालेशा, जे व्हर्च्युअली आपल्याशी आज कनेक्टेड आहेत, उपस्थित आहेत. त्यांचं सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो.
आमच्या क्लबचे इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन हुसेन जमाली यांना मी विनंती करतो की त्यांनी गेस्ट ऑफ ऑनर रोटेरियन मोहन पालेशा यांचं इंट्रोडक्शन द्यावं. Good evening, everyone. I think it's my privilege to introduce our guest of honor today, Mohan Hirachand Palesha, who was born on 9th January 1958. He holds a degree of BE in metallurgy from College of Engineering, Pune. He has been a stock and finance broker since 1982. His spouse name Lalita is a graduate in science. Son Siddharth is a commerce graduate who is into the business of import and distribution of furniture industry accessories all around the country under the brand name Unex. Daughter Tina holds master's degree in mass communication. Mohanji is a self-styled poet, author, motivator, and has a great command over English, Hindi, Urdu, Gujarati, and Marathi, with a unique flair of shero-shairi. He can be regularly seen as a guest speaker at various colleges in Maharashtra and other states. He addresses students and faculty on the following subjects: effective communication, strategic leadership, habits of highly effective people, doing good in the world, social sensitivity, and Zindagi Na Milegi Dobara. He has been a charter member of Rotary Club of Pune East of Rotary International District 3131 since 1988. He has acted as a district governor in 2011-2012. He served as a district Rotary Foundation chairman for the year 2013 to 2016 and is instrumental in collection of $3 million. He has been a generous donor for the cause of humanity, has donated more than $50,000 and attained major level donor 3 of the Rotary Foundation. He is well known as motivational speaker and trainer for Rotarians all around the country for training events like President-elect Training Seminar, District Assembly, workshops, installations, and conferences. He was invited at TEDx event at Allahabad in August 2017 to speak on inspiring curiosity, and it was an event hosted by United Group of Institutions. He was appointed ARRFC for the Rotary year 2018-19. He was appointed as National Committee Member for Child Development in Rotary India Literacy Mission for the year 2019-20. This year, our district is lucky to have him as a district trainer. Now I request our guest of honor today, PDG Mohan Bhai Palesha, to present his views on our club, that is Rotary Club of Karjat. रोटरी क्लब ऑफ करजत के सभी सदस्यों को मेरा स्नेह भरा नमस्कार। सन 2002 में चार्टर हुआ आपका क्लब डिस्ट्रिक्ट 3131 में अपना एक अस्तित्व बनाए हुए है और रोटरी के महान कार्यों में आप अपना योगदान नियमित रूप से देते जा रहे हो। व्यक्तिगत तौर पर मेरा तो आपके क्लब से परिवार जैसा रिश्ता हो गया है। मैं समझता हूँ कि किसी भी 5 डिस्ट्रिक्ट गवर्नर को जितना स्नेह और प्यार आपकी तरफ से ना मिला हो उतना मुझे मिला है। पिछले 10 वर्षों में आपके सभी जो पास्ट प्रेसिडेंट्स है उनकी मेहमान नवाजी का मौका भी मुझे बहुत ही अच्छा मिला है।
जैसे हमारे माधव भटसावड़े, स्वप्निल पटते, सूर्याजी थानगे, अरविंद जैन, प्रेमचंद जी जैन, रामदास घरात, और पिछले इन 2-4 वर्षों में खास तौर पर सचिन ओसवाल, जीतू ओसवाल, राहुल वैद्य और आपके 2020-21 के जो नवनिर्वाचित अध्यक्ष है रोटेरियन सुनील सोनी, और पिछले वर्ष के अध्यक्ष हुसैन भाई, इन सब से काफ़ी प्यार मिला है मुझे इन वर्षों में। यहाँ पर आज जब सुनील सोनी अब अध्यक्ष बने हैं तो मैं खास तौर पर ये बात यहाँ पर कहना चाहूँगा कि बहुत ही अच्छी तरीके से वो क्लब का कार्य आगे लेकर जाएंगे आप सब रोटेरियन के सहकार्य से। और उसमें मुझे एक बात यहाँ पर आप सभी के ध्यान में लाना चाहता हूँ मैं कि हमारे जैन धर्म में जो विविध तपस्या होती है, तपस्या जो होती है, उसमें मैं बहुत ही प्रभावित हुआ जब मुझे पता चला कि जीतू भाई और भाभी जी और हमारे सुनील सोनी, उन्होंने एक 14 महीने का एक बहुत ही कठिन तप जो है वो उन्होंने यशस्वी रूप से पूर्ण किया, जहाँ पर ये ध्यान में आ जाता है कि भाई ये इनके विश्वास के कितने पक्के हैं, जो भी ठाम लेते हैं वो पूरा कर लेते हैं, इस प्रकार का विश्वास इन्होंने हम सबको बताया है। तो ऐसे हमारे कर्जत क्लब के सभी सीनियर रोटेरियंस, उनके साथ ये जो नौजवान पीढ़ी अभी जो जुड़ गई है, तो आगे भविष्य आपके क्लब का बहुत ही अच्छा रहने वाला है, क्योंकि ये प्रॉपर कॉम्बिनेशन आपके यहाँ है। मैं आप सभी को दिल से बधाई देता हूँ और खास सुनील के लिए 2 पंक्तियाँ कहूँगा कि ऐसा कुछ कर दो कि खुशियाँ खुद रास्ता पूछे, ऐसा कुछ कर दो कि खुशियाँ खुद रास्ता पूछे। वैसे भी हमने गम को अपने घर का पता कहाँ दिया है, हमने हमारा स्वभाव ऐसा रखा है, हमने हमारा एटीट्यूड ऐसा रखा है कि हम किसी को गम देना नहीं चाहते हैं, इसलिए हमें गम मिलने वाला नहीं है। सुनील की तरफ अगर आप गौर से देखें तो हमेशा हंसमुख चेहरा होता है उनका, चेहरे पर इतनी अच्छी स्मित हास्य उनका जो होता है, तो वो सामने वाले को अपना कर लेते हैं इमीडिएट। तो ये बातें जो है, ये बातें जो दिल से मैंने आपके साथ कही है, मैं इन कुछ क्षणों में ज़्यादा विस्तार से नहीं बात कर सकूंगा, क्योंकि एक व्यक्तिगत तौर पे जो मिलने का जो एक आनंद होता है वो हम अभी ये कोरोना पैंडेमिक के हिसाब से हम ये मिस कर रहे हैं। लेकिन ये समय भी जो है, ये समय भी निकल जाएगा, ये समय भी ऐसा रहने वाला नहीं है। दिस टाइम विल ऑल्सो पास, ऐसा जो कहते हैं, तो ये समय निकल जाएगा। लेकिन इस समय में हमने अपने आप को बड़े ही संयम से हमने रखना चाहिए। तो कुछ पंक्तियां कहूंगा इसके बारे में कि दुनिया अब भी हसीन है। लॉकडाउन के दौरान ये एहसास कि जो कुछ आज भी है मेरे पास, लॉकडाउन के दौरान ये एहसास कि जो कुछ आज भी है मेरे पास, गौर से देखो ये काफी है। मुझे इससे ज्यादा नहीं चाहिए, मुझे रहने दीजिए, मेरी माफी है। 100 में से 50 नंबर जो आए हैं, 100 में से 50 नंबर जो आए हैं, जैसे भी जितने भी कमाए हैं, जो है मैं उन्हें देखकर बहुत खुश हूं। जो नहीं है वो कब हमारे हो पाए हैं। गौर तो कीजिए, दुनिया अब भी हसीन है। सर पे छत है, रसोई में खाना है और नीचे जमीन है। उनसे पूछिए जिनके पास 100 में से कुछ भी नहीं बचा। उनसे पूछिए जिनके पास 100 में से कुछ भी नहीं बचा। आपको अपने 50 भी अच्छे लगने लगेंगे, हमें पूरा यकीन है। सर पे छत है, नीचे जमीन है, दुनिया अब भी हसीन है। तो ये दुनिया अब भी हसीन है, इसके बारे में कोई दो राय नहीं है। और इस हसीन दुनिया में हम अपना व्यवहार जो है ये पूरा संयमपूर्ण और उत्साह से जीते रहेंगे, करते रहेंगे, तो हमारे जीवन में खुशियां ही खुशियां आती रहेगी। जैसे हमने रोटरी में सीखा है कि हम औरों के
जीवन में खुशी लाने की कोशिश करते हैं, जिससे बहुत सारी खुशी हम हमारे घर ले जाते हैं। ये बहुत ज़रूरी है। एक शायर जी कहते हैं इसके बारे में, जो रोटरी में हम जो कार्य करते हैं, कि अपना गम लेके कहीं और न जाया जाए, अपना गम लेके कहीं और न जाया जाए, घर की बिखरी हुई चीज़ों को सजाया जाए। जिन चिरागों को हवाओं का कोई खौफ नहीं, उन चिरागों को हवाओं से बचाया जाए। बाग में जाने के कुछ आदाब हुआ करते हैं, किसी तितली को न फूलों से उड़ाया जाए। खुदकुशी करने की हिम्मत नहीं होती सब में, खुदकुशी करने की हिम्मत नहीं होती सब में। चलो कुछ दिन और औरों को यूं ही सताया जाए। घर से मस्जिद है बहुत दूर, घर से मस्जिद है बहुत दूर, कुछ यूं कर ले, किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए, किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए। थैंक यू अँड विश यू ऑल द बेस्ट. मित्र, पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणतात. मला माहीत नाही दसरा दिवाळीला आपली परिस्थिती कशी असेल ती, पण या व्हर्च्युअली जगामध्ये खरोखरच आपण सर्व आज परिस्थितीमुळे होईना आपण सर्व व्हर्च्युअली एकमेकांना भेटत आहोत. आणि आजची मीटिंगसुद्धा इन्स्टॉलेशन सेरेमनी हे व्हर्च्युअली होते. आणि हे जे पाहुणे आहेत, हे पाहुणे म्हणजे चीफ गेस्ट आजच्या कार्यक्रमाचे, हे जे आम्हाला लाभलेले आहेत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन रश्मी कुलकर्णी. तर मी आमच्या क्लबचे असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन सुनील भाटिया यांना विनंती करतो की त्यांनी चीफ गेस्ट रोटेरियन रश्मी कुलकर्णी यांचं इंट्रोडक्शन द्यावं. Rashmi Kulkarni has the honor of becoming the First Lady Governor of District 3131 for the year 2021. An architect by profession, she has been in the field of architecture and interior designing for more than 30 years. Owner of her own firm, Rashmi Kulkarni and Associates, and a partner in Amaya Interiors, Rashmi is an innovative thinker who strongly believes in greenhouse and eco-friendly concepts. Rashmi is a proud recipient of the prestigious Udyogini Puraskar and Ranaragini Puraskar for her outstanding work in the field of architecture and community service. Rashmi is a member of the Rotary Club of Pune Parvati for the past 20 years and has been its president in the year 2011-12. She has served on many district assignments as director, and her passion is Rotary Youth Exchange and Rotary Foundation. She, along with husband PDG Vinay Kulkarni, are the members of Arc Club Society and will soon reach level 2. Rashmi and Vinay have a beautiful daughter Riddhima, who is following in their footsteps too. So here's wishing Rashmi Kulkarni a wonderful and successful year ahead. Thank you. Thank you, Assistant Governor Rotarian Sunil ji, for such a nice introduction of our First Lady, our District Governor Rotarian Rashmi Kulkarni, and today's Chief Guest. Here I once again request District Governor Rotarian Rashmi Kulkarni to express her views. नमस्कार. प्रेसिडेंट सुनील आणि सिमरन, आउटगोईंग प्रेसिडेंट हुसेन जमाली आणि फातिमा जमाली, सेक्रेटरीज जितेंद्र आणि सचिन ओसवाल, असिस्टंट गव्हर्नर सुनील भाटिया, एजी कोऑर्डिनेटर पराग चांदे, एजीए हुसेन जमाली, रोटेरियन्स फ्रॉम कर्जत क्लब अँड फ्रॉम कर्जत क्लब, गावातील इतर प्रतिष्ठित लोक, या सर्वांना भेटून मला अतिशय आनंद होत आहे. It's my great pleasure to see you all safe and healthy on this most awaited installation ceremony. Since 2018, I am eagerly doing so many installations and it gives me so much happiness to meet the club and friends. I always love those clubs which are really vibrant clubs and your club is one of them. Mitrano, but before moving ahead, first of all, I would like to congratulate outgoing President Hussein for his fantastic year. अत्यंत सुरेख वर्ष गेलेलं आहे, छान काम केलेलं आहे. मला असं वाटतं अत्यंत टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया. बिग राउंड ऑफ अपलॉड. कॉंग्रॅच्युलेशन्स हुसेन अँड ऑल माय बेस्ट विशेस. नाऊ फंटास्टिक प्लॅन्स बाय इनकमिंग प्रेसिडेंट. या बॅचचं ट्रेनिंग अत्यंत उत्कृष्ट झालेलं आहे. 1-to-1 सिटिंग ॲट होम, इतर डिस्ट्रॅक्शन्स काही नाहीत. खूप वेळा झालेला आहे आणि कम्प्युटरवरती
पूर्णपणे एखादं पुस्तक वाचल्यासारखं या बॅचने ट्रेनिंग करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की सुनील नक्की त्याचा उपयोग करून घेणार आहे आणि त्याचंही वर्ष असंच दैदिप्यमान आणि खूप छान जाणार आहे. कारण की मुळात क्लबच दैदिप्यमान आहे. 18 वर्ष वयाचा क्लब आहे. खूप छान 2002 साली स्थापन झालेला आहे. आत्तापर्यंत 110 व्हीलचेअर्सचं डिस्ट्रीब्युशन, 15 लाखाचे बेंचेस, 12 बोरवेलचं काम केलेले, 100 सोलर लाईट्स आणि 15 शाळांना ई लर्निंग किट्स दिलेली, असं खूप छान काम क्लबनी केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की सुनील या सगळ्या क्लबमध्ये 4 चांद लावेल अजून आणखीन आणि चांगलं वर्ष घालवेल. मित्रांनो, लुक ॲट द मॅजिक ऑफ द लाईफ. आपण फक्त 6च महिन्यापूर्वी आपण आपल्या वर्षाचे किती प्लॅन्स करत होतो. इन्स्टॉलेशन सेरेमनी असा असेल, मेन्यू, इन्व्हायटीज कोण असतील, थीम काय करायची, कपडे काय घालायचे, अशा सगळ्या गोष्टींचं जोरदार प्लॅनिंग चालू होतं. वी नेव्हर थॉट इन आवर नाईटमेअर ऑल्सो दॅट आपलं इन्स्टॉलेशन असं हे व्हर्च्युअल होईल. पण आता 6 महिन्यानंतर पुलाखालून बरंच पाणी गेल्यानंतर काय लक्षात येतं की मेन्यू, थीम, कपडे, अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी कम्पॅरेटिव्हली सुपरफिशियल आहेत. एक गोष्ट आपण मिस करतो नक्की की इन पर्सन मित्रांना भेटणं. पण तेवढी गोष्ट जर वगळली तर हे किती छान आहे की आत्ता आपण या प्लॅटफॉर्मवरती एकमेकांना पाहू शकतोय, एकमेकांशी बोलू शकतोय, एकमेकांचे विचार शेअर करू शकतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात चांगल्या ज्या वाईब्स आहेत आपल्या रोटरीच्या, की ज्या सर्व्हिस अबाउट सेल्फ ह्या आपण आत्ता एकमेकांशी वाटून घेऊ शकतो आहे. तर सध्याच्या परिस्थितीत हेही नसे थोडके असं म्हणूया. तर मित्रांनो, इन दिस न्यू नॉर्मल वी आर हॅव्हिंग दिस ऑपॉर्च्युनिटी टू बिकम मोर टेक्नोसॅव्ही, मोर क्विक अँड मोर नॉलेजेबल अँड दॅट टू सिटिंग ॲट होम. मी आर्किटेक्ट आहे, पण मी माझ्या ड्रॉइंग व्यतिरिक्त कधीही इतका कम्प्युटर याच्यापूर्वी वापरला नव्हता आणि मला वापरावा लागेल असं कधीही वाटलं नव्हतं. माझ्यासारखीच परिस्थिती बहुतेक रोटेरियन्सची आहे की आपण सगळ्या गोष्टी नव्याने शिकून घेतो. त्यामुळे दॅट कॅन बी अ सिल्वर लाईन फॉर अ ब्लॅक क्लाउड असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, आपलं वर्ष समजा मे बी 1 ऑगस्टला सुरू होईल किंवा 1 सप्टेंबरला सुरू होईल किंवा ते 10 महिन्याचं असेल किंवा 9 महिन्याचं असेल, डझंट मॅटर. आपण असं समजूयात की परीक्षेसाठीचा आपल्याला हा काळ जास्तीत जास्त मिळालेला आहे अभ्यास करण्याकरता. आपल्याला एक लक्षात आलं की नक्की या 20-21 वर्षामध्ये काय करायचं हे आपल्याला नक्की माहिती आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एखाद्या मूर्तीचे वरचे सगळे थर शेंदुराचे काढल्यानंतर आत निखळ मूर्ती कशी आहे ती दिसते, तशी आपल्याला आता रोटरी दिसलेली आहे. आणि या परिस्थितीत सुद्धा लोक ज्या उत्साहाने आणि आनंदाने काम करतात, 1 जुलैपासून जबरदस्त काम चालू आहे आपल्याकडे. जवळजवळ 600हून अधिक डॉक्टर्सचा सत्कार झालेला आहे. 11 ठिकाणी होर्डिंग्ज लागलेली आहेत, पुणे, पनवेल, रायगडमध्ये. कल्चरल टीमचं आत्ता एक नवीन कार्यक्रमाचं अनाऊन्समेंट झालेली आहे. कॅरमचा 2रा राऊंड चालू आहे. लिटरसीचं टीचर्स ट्रेनिंगचे 2 एपिसोड झालेले आहेत. सर्व क्षेत्रात अत्यंत उत्कृष्ट काम चालू आहे. वॉटरच्या 2 मीटिंग्स सिनर्जीमध्ये झालेल्या आहेत 6 क्लबच्या एकत्र. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाचीही वीकली मीटिंग 25-25 क्लब, कुठलेही क्लब, कोणीही रोटेरियन अटेंड करू शकतात. ही गोष्ट आपण याच्यापूर्वी कधी कल्पनासुद्धा या गोष्टीची आपण कधी केली नसेल. अशा अनेक गोष्टींची संधींची उपलब्धता आपल्याला आहे. आणि इट इज व्हेरी ट्रू दॅट रोटरी ओपन्स ऑपॉर्च्युनिटीज. तशा ह्या आपल्याला वेगळ्या अनेक संधी मिळालेल्या आहेत आणि त्याचा सगळेजण जसा फायदा करून घेतील तसा तो करून घेत आहेत. सर्व्हिस प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं पंचम करायचं आहे, आपल्याला फाउंडेशनचं कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सुनील सतत सांगत आलेलं आहे की मॅडम आमच्या क्लबला काहीतरी द्या, तर तुमच्या क्लबला सिद्ध करून दाखवता येईल तुमचं कर्तृत्व. असं काम मी तुमच्यासाठी नक्की ठेवलेलं आहे की जे काम फक्त कर्जत क्लबच करू शकेल. तर मी तुमच्याशी शेअर करीनच, पण तुमचे सिनियर मेंबर आपले माधव भडसाळे यांच्यासाठी यांच्याबरोबर मी ते शेअर केलं आहे. आपण परत एकदा नक्की भेटूयात, परत एकदा संवाद साधूयात. मला खात्री आहे तुमचा क्लब इज गोइंग टू बी ग्रेट. आणि इन दिस अनफॉर्च्युनेट सर्कमस्टन्सेस वी हॅव ओपन्ड ऑपॉर्च्युनिटीज फॉर एव्हरी रोटेरियन टू सर्व द कम्युनिटी अँड टू बी रेकग्नाइज ॲज अ सर्व्हिस वॉरियर. आपला RI प्रेसिडेंट होलगर आहे, त्यांनी असं सांगितलेलं आहे की या वर्षात मित्रांनो तुम्ही जगा, रोटरीला जगवा आणि पुढच्या वर्षामध्ये यशस्वी पदार्पण करा. आणि आपण ते नक्की करणार आहोत, कारण की आपला डिस्ट्रिक्ट व्हायब्रंट आहे पहिल्या 5आत, आपले क्लब्स व्हायब्रंट आहेत तुमच्यासारखे, आणि प्रेसिडेंट तर अत्यंत उत्साहाने आत्ता फुललेले आहेत. तर त्याच्यामुळे मला खात्री आहे दिस इयर विल बी द ग्रेट अँड रेकॉर्ड ब्रेकिंग. कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन. ऑल माय बेस्ट विशेस टू प्रेसिडेंट सुनील अँड बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. थँक्यू व्हेरी मच फॉर पेशंट हिअरिंग. थँक्यू. फुलांचे हार कशाला, फुलांचे हार कशाला, आभाराचे भार कशाला, नाते जपले आहे हृदयात, त्या हृदयाला दार कशाला. मित्र, आभार प्रदर्शन म्हणजे एक औपचारिकता, आणि या औपचारिकतेसाठी मी आमच्या क्लबचे जॉईंट सेक्रेटरी रोटेरियन विशालजी यांना येण्याची विनंती करतो.
myself, Rotarian Vishal Shah, I would like to express gratitude to our DG, Rotarian Rashmiji Kulkarni, for giving her valuable time for this event. We are thankful to our guest of honor, PDG, Rotarian Mohanji Palesha, our AG Sunilji Bhatia, our club members, and all other invitees and our viewers. This grand event would not have been possible without Prathamesh Jadhav and his team to help us with virtual installation and with the support of Shri Mohan Raj sir. On behalf of Rotary Club of Karjat, our sincere thanks to all who directly or indirectly helped us to get the event successful. Also, I assure our district officers of serving the society through the platform of Rotary for the year 2020. Thank you all once again. मित्रो, मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की रोटरी क्लब कर्जततर्फे मागील वर्षी म्हणजे 2019-20 मध्ये रोट्रॅक क्लबची स्थापना करण्यात आली. रोट्रॅक क्लब ऑफ युनिव्हर्सल बिझनेस स्कूल या नावाने हा रोट्रॅक क्लब स्थापन करण्यात आला. या क्लबचे प्रेसिडेंट आहेत सोहम रॉय, व्हाईस प्रेसिडेंट आहेत कुशल कोठारी आणि सेक्रेटरी आहेत साक्षी बसेर. कर्जत रोटरी क्लब सामाजिक सेवाभावी वृत्तीने काम करणारे हे क्लब आहे. या क्लबच्या माध्यमातून आत्ता देखील कोरोनाच्या या जागतिक संकटात देखील त्यांनी सॅनिटायझर वाटणे, मास्क वाटणे अशा पद्धतीचे आणि वेळोवेळी प्रत्येकाला मदत करणारी ही संस्था आहे. आणि कर्जत नगर परिषद आणि रोटरी क्लब हे संयुक्त विद्यमाने अतिशय चांगले उपक्रम राबवतात. मला वाटतं कधीही गरज लागली तर कर्जत नगर परिषद तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमी तयार असेल. तुमचा पदग्रहण कार्यक्रम मी वेळोवेळी अटेंड केलेला आहे, पण यावेळेस कोरोनामुळे तुम्हाला हा कार्यक्रम अशा पद्धतीने करावा लागतो आहे, ऑनलाईन करावा लागतो आहे. आणि तुमचं याच्यासाठी मनापासून कौतुक, कारण सरकारचे शासकीय सगळे नियम पाळून कुठल्याही गर्दी न करता तुम्ही अशा पद्धतीचा कार्यक्रम करण्याचा जो निर्णय घेतला तो खरोखर स्वागतार्ह आहे. नवीन तुमचे जे अध्यक्ष झाले आहेत सुनीलजी सोनी आणि सेक्रेटरी सचिनजी ओसवाल यांना मनापासून शुभेच्छा आणि तुमच्या हातून खूप चांगले चांगले उपक्रम कर्जतकरांसाठी तुम्ही राबवाल ही नक्कीच आशा आहे. नमस्कार, मी राजेश लाड, माजी नगराध्यक्ष कर्जत नगर परिषद. कर्जत रोटरी क्लबच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मनस्वी आनंद झाला. विशेषतः माझ्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत म्हणजे 2014 ते 2017 या 2.5-3 वर्षाच्या कालावधीमध्ये कर्जत रोटरी क्लबनं त्यांच्या माध्यमातून कर्जत नगर परिक्षेत्र असेल किंवा तालुक्यातला विशेषतः ग्रामीण भाग असेल या दोन्ही ठिकाणी कर्जत रोटरी क्लबनं अनेक सामाजिक उपक्रमातून खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याला एक मोठं योगदान दिलेलं आहे. ग्रामीण भागातल्या विशेषतः स्वच्छता असेल, त्याचप्रमाणे शैक्षणिकदृष्ट्या जी काही मदत असेल, विशेषतः विद्यार्थी वर्गाला लागणारी मदत असेल, त्याचप्रमाणे विद्यार्थी गुणगौरव सोहळा असेल, त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीने जे वेगवेगळी शिबिरं असतील, या साऱ्या सामाजिक उपक्रमातून कर्जत रोटरी क्लबनं आपलं एक मोठं योगदान आपल्या तालुक्याला आणि परिसराला दिलेलं आहे. मागच्या अनेक कार्यक्रमांमधनं उपस्थित राहताना खऱ्या अर्थानं रोटरी क्लबच्या कामाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी बघायला मिळालं. मी कर्जत रोटरी क्लबला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि कर्जत रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनीलजी सोनी, त्याचप्रमाणे सेक्रेटरी सचिनजी ओसवाल आणि त्यांच्या सर्व टीमला त्यांच्या हातून पुढील कालावधीमध्ये आपल्या तालुक्यात, आपल्या परिसरामध्ये सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून चांगलं काम व्हावं अशा मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आणि कर्जत रोटरी क्लब हा एक कर्जत तालुक्याचा खऱ्या अर्थानं एक वेगळ्या प्रकारचं एक त्या ठिकाणी मिळवलं एक चांगलं स्थान त्यांनी मिळवलं. त्यांनी केलेली कामगिरी ही अनंत काळ लोकांच्या स्मरणात राहील. धन्यवाद. रोटरी क्लब कर्जत मध्ये जे प्रेसिडेंट आत्ताचे सध्याचे आहेत हुसेन जमील, त्यांनी त्यांच्या प्रेसिडेंट पदाचा जो चार्ज आहे तो सुनील सोनी यांच्याकडे दिलेला आहे आणि सेक्रेटरी जितेंद्र ओसवाल आहेत, त्यांनी त्यांचा चार्ज सचिन ओसवाल यांना दिलेला आहे. तर ही बातमी मला आत्ताच जे जितेंद्र शेठ ओसवाल आहेत त्यांच्याकडून समजली. तर जे मावळते प्रेसिडेंट आहेत त्यांना
त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आहे. तसंच जे येणारे प्रेसिडेंट आहेत त्यांचं अभिनंदन. तसं बघायला गेलं तर रोटरीचा आणि माझा जो परिचय आहे तो 1996 पासूनचा आहे. ज्यावेळेला MPSCची एक्झाम्स आम्ही पास झालो होतो तेव्हा पुण्याच्या SP कॉलेजमध्ये रोटरी क्लबच्या वतीने आमचा छोटासा सत्कार ठेवला होता आणि तो माझ्या आयुष्यातला पहिला सत्कार होता, त्यामुळे तो मी कधीही विसरू शकत नाही. त्यानंतर वेळोवेळी रोटरी क्लबनी बऱ्याच ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं. असे बरेच प्रसंग आहेत की ज्याच्यामध्ये रोटरी क्लबनी स्वतः पुढे येऊन काही गरीब गरजूंना मदत केली आणि मी फक्त एक माध्यम होते की त्यांना गरजू किंवा गरीब लोकांपर्यंत पोचवलं. आणि रोटरी क्लबच्या बऱ्याच रोटेरियन्सनी आम्हाला मदत केलेली आहे यापूर्वी. तसंच कर्जतमध्ये ज्यावेळेला मी होते त्यावेळेला देखील रोटरी क्लबनी पोलीस स्टेशनला काय आवश्यक आहे असं मला विचारलं होतं आणि त्यावेळेची जी आमची आवश्यकता होती ती म्हणजे आम्हाला बॅरिकेड्स हवे होते, इलेक्शन्स तोंडावर होत्या. तर ते देखील आम्हाला रोटरी क्लबनी अर्थात त्यांचा जो रोटरी क्लबचा जो सिम्बॉल आहे तो आणि महाराष्ट्र पोलीस असं हे करून आम्ही ते बॅरिकेड्स तयार करून घेतले होते. असं वेळोवेळी रोटरी क्लबनी सहकार्य केलेलं आहे. इव्हन मी आता रसायनी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे, इन्चार्ज आहे. इथे देखील जे रोटरी क्लबचे मेंबर्स आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि पोलिसांच्या मदतीच्यासाठी नेहमीच रोटरी क्लबचे सर्व सदस्य हे पुढे येतात आणि किंबहुना असं असेल की जी माझी रोटरी क्लबच्या मेंबर्सबरोबर जी इंटरॅक्शन आहे कदाचित ते त्याचं कारण असेल, परंतु रोटरी क्लबचे मी खूप आभारी आहे. नमस्कार, मी सौ मीना प्रभावळकर, कर्जत महिला मंडळ शाळा मुख्याध्यापिका. गेली 30 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना अनेक सामाजिक संस्थांशी माझा परिचय झालेला आहे. त्यातील एक अग्रेसर नाव म्हणजे रोटरी क्लब. उद्योगधंद्यामध्ये प्रथित यश मिळवलेल्या व्यक्तींनी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी समाजसेवेचे जीवरात घेतलेले आहे आणि जेही सेवा करीत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ही संस्था स्थापन झालेली आहे. आंतरराष्ट्रीय नागरी संस्था म्हणून ही कार्य करीत आहे. समाजातील तळागाळातील क्षेत्रांमध्ये लोकांसाठी ही संस्था काम करत आहे. रोटरी क्लब ऑफ इंडिया, रोटरी क्लब ऑफ कर्जत म्हणजे एकूणच रोटरी क्लबचे कार्य हे वाखाणण्याजोगे आहे. शिक्षण, आरोग्य, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रांमध्ये ही संस्था मोठे योगदान देत आहे. विशेषतः शिक्षणामध्ये ह्या संस्थेचे विशेष लक्ष आहे, कारण विद्यार्थी घडला तर देशाची प्रगती होईल. सामाजिक कार्यामध्ये काम करणाऱ्यामध्ये ह्या संस्थेचे नाव गुरु म्हणून संबोधण्यात काहीच हरकत नाही. कर्जत रोटरी क्लबने सुद्धा आत्तापर्यंत विविध क्षेत्रांमधील लोकांना, संस्थांना, शाळांना मदत केलेली आहे आणि त्याचे एक उदाहरण म्हणजे माझ्या शाळेला देखील कर्जत रोटरी क्लबने आजपर्यंत 100 बेंचेस, शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य, वॉटर कूलर, तसेच विद्यार्थ्यांच्या सहली नेऊन आणणे असे विविध उपक्रम हाती घेऊन आम्हाला खूप मदत केलेली आहे. माझ्यासारख्या काही इतर शाळा ज्या आहेत माझ्या शाळेसारख्या त्या शाळांना देखील त्यांनी सुशोभीकरणासाठी, शाळेच्या भिंती बोलक्या करण्यासाठी मदत केलेली आहे. या संस्थेचे सर्वच अध्यक्ष, पदाधिकारी हे नेहमी सेवेसाठी तत्पर असतात. जिथे कुठे अडचण असेल तिथे हे सर्व तत्परतेने काम करताना दिसतात. त्यामुळे त्या संस्थेशी सगळ्यांशीच एक आपुलकीचं नातं जोडलं गेलं आहे. गेल्याच वर्षी रोटरी क्लब ऑफ कर्जतने कर्जतमधील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांचा नारी सन्मानाने पुरस्कृत केले गेले. त्यावेळेला देखील माझासुद्धा सत्कार त्यांच्याकडनं झाला होता आणि माझ्यासारख्याच माझ्या इतर भगिनींचासुद्धा सन्मान त्यावेळेला केला गेला. खूप आनंदाची बाब आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य बरंच काही देऊन गेलं आणि हे हास्य फक्त रोटरी क्लब ऑफ कर्जतच पुरवू शकते आहे. आणि मला विशेष कौतुक करायचं म्हणजे त्यांचे सर्वच अध्यक्ष, सचिव सगळेच नेहमीच मदतीसाठी कायम धडपडत असतात. आत्ताचे नवनिर्वाचित
श्री सुनीलजी सोनी तसेच सचिन ओसवाल यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देते. आणि आज आपण सर्वच जण ज्या वैश्विक महामारीमुळे अतिशय त्रस्त झालेले आहोत, ती महामारी लवकर दूर व्हावी अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू. आम्हा सर्वांचे मित्र सुनील कुमार सोनी आज रोटरी क्लबच्या कर्जत शाखेचे अध्यक्ष म्हणून विराजमान होत आहे. सुनील सोनी हे तर सर्व स्तरावरती काम करत असतात. सामाजिक असो, तुमचं राजकीय असो, व्यवसाय धंदा असो, अनेक क्षेत्रामध्ये ते प्रभावीपणे काम करत आहेत. ते अतिशय दानशूर आहे. राजवाडा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून फिरता दवाखाना असेल, औषधोपचार असेल, गोरगरिबांना ते चालवतात. आमच्या संकल्प सामाजिक संस्थेमध्ये त्यांचा सहभाग आहे, तिथेही असतात. रोटरीचे माजी ते सेक्रेटरी होते मागच्या टर्ममध्ये. आणि रोटरी आणि अनेक कर्जतच्या प्रसिद्ध संस्था यांच्याशी टायअप करून त्यांनी कर्जतमध्ये सामाजिक कामं खूप केलेली आहेत. तसेच धार्मिक बाबतीत सुद्धा बोलत झालं तर त्यांनी आता 1 वर्षाचा उपवास केला, जे व्रत अत्यंत कठीण आहे. म्हणजे हा अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. बिझनेसमध्ये सुद्धा नाव आहे. सोने चांदीचं ज्वेलरीमध्ये एक ख्यातनाम दुकान आहे त्यांचं, आणि विश्वासाने लोक असतील ते सोनं चांदी सुद्धा खरेदी करत असतात. असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व विराजमान होत आहे रोटरी पदाच्या अध्यक्षपदी, कर्जतच्या रोटरीच्या अध्यक्षपदी विराजमान होत आहे. मला खात्री आहे की विविध संस्था असेल, नगरपालिका असेल, नगरपालिका क्षेत्रात सुद्धा त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्यक्रम, प्रबोधनात्मक लहान मुलांना घेऊन शिक्षणात रोड शो, स्ट्रीट प्ले ज्याला म्हणतात, असे रोटरीच्या माध्यमातून ते सेक्रेटरी असताना झाले. असे कर्जतकरता अनेक उपक्रम ते राबवत असतात. आणि येणाऱ्या काळामध्ये ते अध्यक्ष झाल्यानंतर विविध संस्थांच्या माध्यमातून समाजसेवेचं सुनील सोनी हे खूप मोठे प्रोजेक्ट हाती घेतील आणि आम्हा सर्वांचं त्यांना सहकार्य असेल अशी ग्वाही देऊन त्यांना एकदा पुन्हा शुभेच्छा देतो. त्यांचं कार्य असं चांगल्या पद्धतीने वाढो, त्यांचं नाव आणि त्यांना वैविध्यमान यश मिळावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. रोटरी क्लब काय बोलावं रोटरी क्लबच्या बाबतीमध्ये. यांचं काम पाहून, यांचं कार्य पाहून मला इथं तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो. त्या अभंगाच्या ओळी अशा आहेत, जे का रंजले गांजले ज्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. या चौथ्या ओळीमध्ये देव तेथेची जाणावा यामध्ये संपूर्ण रोटरियन आहे. आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आपल्या कार्याने, आपल्या कामाने एक वेगळी ओळख निर्माण करणारी ही संस्था म्हणजे रोटरी क्लब. या संस्थेचं कार्य आज कर्जत तालुक्यात ज्या प्रकारे चालू आहे ते पाहता जर एखादं गौरवाचं पहिलं बक्षीस द्यायचं असेल तर या संस्थेला द्यावा, अशा प्रकारचं कार्य या संस्थेचं आहे. माझा सगळा मित्रपरिवार या रोटरियनमध्ये आहे. आज नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून सुनील शेठ सोनी यांचं नाव पुढे आलं आहे. सेक्रेटरी म्हणून सचिन ओसवाल यांचं नाव येत आहे. आनंद आहे. परंतु यापूर्वी होऊन गेलेले संपूर्ण रोटरियन जे अध्यक्ष वगैरे जे होऊन गेलेत यांचंही कार्य अमाप आहे. त्यामुळे माझ्या शुभेच्छा या संपूर्ण मंडळींनाच आहे. हे यांचं काम असंच आयुष्यभर चालत राहावं या माझ्या त्यांना प्रामाणिक शुभेच्छा. नमस्कार, मी रोटरीयन अनिल खालापूरकर, इमिडिएट पास्ट प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ खोपोली. कर्जत क्लबचे प्रेसिडेंट हुसेन जमाली सर यांच्याबरोबर प्रीपेड्स आणि पेड्सपासून आमचे कॉन्टॅक्ट सुरू झाले. खरं तर वर्ष सुरू व्हायच्या आधी 6 महिने आधीपासूनच आमच्या विविध ट्रेनिंगमध्ये मीटिंग्स वगैरे व्हायला लागल्या, तेव्हापासून ओळख झाली. पण पेट्सच्या दरम्यान
आमची ओळख जास्त दृढ होऊन गेली आणि आमचा जो ग्रुप होता पनवेल रिजन ग्रुप, तर त्याच्यामध्ये आम्ही एकत्रित प्रवास करत असो मीटिंगच्या निमित्ताने, विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं, त्याच्यामध्ये ही जवळीक आणखीच निर्माण होत गेली आणि आम्ही विविध मीटिंग्सच्या चर्चा, विविध प्रोजेक्टच्या चर्चा एकमेकांशी करत असू आणि त्याच्यातून आम्हाला नक्कीच खूप लाभ झाला. नेबरिंग क्लब असल्यामुळं आम्ही एक जॉईंट मीटिंग करायचं ठरवलं आणि पाताळगंगा आणि कर्जत अशी एक फॅमिली नाईट आम्ही जॉईंट ठेवली होती आणि आम्ही ती खूप एन्जॉय केली आणि अशा प्रकारे आमचे संबंध खूप दृढ होत गेलेले आहेत आणि भविष्यातही असेच राहतील अशी मी शुभेच्छा देतो. नवीन वर्षात येणाऱ्या प्रेसिडेंटला आणि त्याच्या टीमला शुभेच्छा. धन्यवाद. मित्र, व्हर्च्युअली इन्स्टॉलेशन सिरेमनी म्हणजे सर्व ऐकण्यासाठी सर्व नवीनच आहे खरं म्हटलं तर. ॲक्च्युली असं आपण सर्वजण आहोत पण आणि नाही आहोत पण आहे. आपले सर्वजण आपण ऑनलाईन आहोत पण एकमेकांना आपण भेटू शकत नाही आहोत. मित्र, सर्वांना परिस्थिती तर माहितीच आहे. कोविड-19 किंवा कोरोनामुळे फिजिकली खरंच भेटणं आपण अशक्य होतो, पण तरीसुद्धा मला असं वाटतं शेकडोच्या संख्येने फेसबुक लाईव्हद्वारे असू दे किंवा झूम ॲपद्वारे असू दे किंवा यूट्यूब लाईव्हद्वारे असू दे, आपण जास्तीत जास्त आज सर्वजण उपस्थित आहोत याचंच मला समाधान आहे. मित्र, कुठच्याही उगवत्या सूर्याचा अस्त हा ठरलेलाच असतो आणि कितीही कार्यक्रम चांगला असला तरी त्याला शेवट हा असतोच. मित्र, पुन्हाच एकदा मी न्यूली इलेक्टेड अर्थातच नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरियन सुनीलजी सोनी, नवनिर्वाचित सचिव रोटेरियन सचिन ओसवाल आणि त्याच्या पूर्ण कार्यकारी मंडळाचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाची सांगता करतो. पनवेलमधील मेगा मेडिकल सेंटर, पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलमधील रक्तपेढी, नवजात ICU, बालरोग न्यूरोलॉजी युनिट तसेच ससून हॉस्पिटलमधील मानवी दूध बँक, कर्करोगाचे प्राथमिक निदान आणि उपचार केंद्र, अनेक रुग्णालयांमध्ये डायलिसिस केंद्रे ह्या वैद्यकीय सुविधांच्या उभारणी ही डिस्ट्रिक्ट 3131 मधील क्लबच्या कार्याची उदाहरणे आहेत. या सर्व सुविधांचा फायदा वंचित लोकांना निशुल्क किंवा कमी दरात मिळतो. डिस्ट्रिक्ट 3131च्या अंतर्गत आम्ही असंख्य गोवर आणि रुबेलाच्या लसीकरणाचे, सर्वायकल कॅन्सरच्या लसीकरणाचे उपक्रम राबविले आहेत आणि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया देखील केल्या आहेत. रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 जलसंधारण प्रकल्प, छोटी धरणे, तलाव, बांध बांधणे, तसेच छोट्या खेड्यांमधील पाणी पुरवठ्याची गरज भागविण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारी पंपिंग स्टेशनची स्थापना करणे, खेड्यापाड्यांमध्ये अस्वच्छतेच्या समस्या लक्षात घेता हजारो शौचालय बांधणे असे उपक्रम राबविले आहेत. रोटरीच्या हॅपी स्कूल प्रोग्राम अंतर्गत क्लबने ग्रामीण भागातील शेकडो शाळांसाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. या सुविधांमध्ये बेंच, लॅब, ग्रंथालये, शुद्ध पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहे, संगणक, ई-लर्निंग सॉफ्टवेअर, टॅबलेट आणि प्रोजेक्टर पुरवले आहेत. गेल्या 3 वर्षात 20,000हून अधिक शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. रोटरीचा हॅपी विलेज हा एक व्यापक विकास प्रकल्प आहे, ज्याद्वारे बऱ्याच खेडेगावांच्या पाणी आणि स्वच्छतेच्या प्रश्नात सुधारणा झाली आहे. शिक्षक प्रशिक्षण आणि शाळांना दिलेल्या ई-लर्निंग सिस्टममुळे साक्षरतेत वाढ झाली आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मध्ये विविध क्लब मार्फत व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे उभारली गेली आहेत, ज्यायोगे तरुणांचा व महिलांचा, दिव्यांग व मतिमंद लोकांचा कौशल्य विकास होत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना गायी देण्यात आल्या,
ज्याद्वारे त्यांना एक कायमस्वरूपी अतिरिक्त उत्पन्नाचे साधन प्राप्त झाले. हा रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चा ठसा उमटवणारा प्रकल्प आहे. सर्व रोटेरियन हे पर्यावरण संरक्षणा व संवर्धनाबाबत सतत जागरूक असतात. प्रदूषण नियंत्रण व कचऱ्याचा निचरा करण्याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी नद्यांमधून प्लास्टिक कचरा आणि वॉटर हायसिंथ दूर करून त्या स्वच्छ करण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आले. रोटेरियन दरवर्षी निव्वळ हजारो झाडे लावतच नाहीत, तर ती टिकतील व वाढतील हे देखील सुनिश्चित करतात. रोटरीची ध्येय समजून ती पुढे घेऊन जाणाऱ्या नवीन पिढीचे सूत्रधार विकसित करण्यासाठी रोटरी सदैव प्रयत्न करते. आमचे रोटरी यूथ लीडरशिप अवॉर्ड्स, रोटरी यूथ एक्सचेंज आणि न्यू जनरेशन स्टुडंट एक्सचेंज सारखे कार्यक्रम तरुण नेत्यांना त्यांचे नेतृत्व कौशल्य तयार करण्यास, शिक्षणाचा विस्तार व विकास आणि सेवेचे मूल्य जाणून घेण्यास मदत करतात. 115 वर्षाहून अधिक काळ रोटरी हे विश्व विकासासाठी उत्कटतेने, ऊर्जेने आणि बुद्धिमत्तेसह अविरत झटत आहे. आम्ही यशस्वी व्यावसायिक नेते आणि व्यावसायिकांना आमच्या सोबत या सेवेशी जोडण्याकरिता आवाहन करीत आहोत. क्लबचं कार्य, सामाजिक कार्यक्रम आणि सेवा प्रकल्पांमधील सहभाग उत्कृष्ट वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध तयार करण्यासाठी नेटवर्किंगची संधी उपलब्ध करून देते. आपण आपल्या क्षेत्रातील स्थानिक रोटरी क्लबशी थेट संपर्क साधू शकता. आपल्या क्षेत्रातील क्लब शोधण्यासाठी डिस्ट्रिक्ट 3131 च्या वेबसाईटवर क्लब लोकेटरवर क्लिक करा किंवा आम्हाला joiningrotary@gmail.com वर लिहा.